शास्त्रज्ञ आणि पुणे, मी महेश पाटील. आज आपण ओकॅबची जी टेस्ट आहे आपली नंबर 1 जी मी बनवलेली आहे त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण घेणार आहोत. विषय म्हणजे ही जी ओकॅबची टेस्ट जी बनवली आहे ती एक्झॅक्टली रिसेंट पॅटर्ननुसार जे प्रश्न आपल्याला आयोग विचारत आहे त्यानुसार बनवले आहेत. यात आपण काय काय शिकणार आहोत. नंबर 1 की एक्झॅक्टली क्वेश्चन रिसेंटली कसा फ्रेम होतो. नंबर 2 जे घटक आहेत ओकॅबचे म्हणजे फॉर एक्झाम्पल सिनोनिम्स, अँटोनिम्स, होमोफोन्स, होमोनियम्स, पॅरोनिम्स सगळे घटक हे कसे मांडले जात आहेत. नंबर 3 तुम्ही जर PYQ बघितलं म्हणजे 2017, 18, 19 ह्या वर्षी विचारण्याची जी पद्धत होती आयोगाची ओकॅब या कन्स्ट्रक्शनवरती तर ते डिफरंट होती आणि तुम्ही जर 20, 21, 22 बघितली तर आता बदलली आहे. तर त्या बदललेल्या पॅटर्ननुसार मी हा क्वेश्चन बनवलेला आहे. विषय म्हणजे यामध्ये मी एक काम केलेलं आहे म्हणजे राज्यसेवा असेल, त्यानंतर कंबाईन B असेल, C असेल किंवा ग्रुप C असेल, तसंच तलाठी म्हणजेच काय TCS पॅटर्ननुसार या सगळ्या कन्स्ट्रक्शनच्या ओकॅब मी एकत्र केल्या आहेत आणि हे पेपर बनवला आहे. तुम्ही एक काम करा, ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नाचं उत्तर इम्पॉर्टंट नाही आहे, इम्पॉर्टंट आहे प्रश्नाचं कन्स्ट्रक्शन म्हणजे कसा प्रश्न ऍक्च्युली बनवला आहे. कारण 2022 आणि 21 पेपर बघितले तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की ओकॅबच्या कन्स्ट्रक्शन जे प्रश्न बनवलेत तर त्याची पूर्ण मांडणी वेगळी आहे, मांडणी वेगळी आहे. अगेन रिपीट, मांडणी वेगळी आहे. मग ती मांडणी एक्झॅक्टली काय आहे, कशी आहे. मग जर ती मांडणी मला माहिती असेल, जर ते स्ट्रक्चर मला माहिती असेल तर मी तो क्वेश्चन लगेच डील करेल. पण जर मला ती मांडणी माहिती नसेल तर ते मांडणी समजायला मला वेळ जाईल आणि मला हार्डली 20 मिनिट्स असतात फक्त मराठीला. कारण आपल्याला 1 तासामध्ये ॲटलिस्ट 35 ते 40 मिनिटं मराठीला लागतात. तर उरलेले जे 20 मिनिट्स असतात तर ते इंग्लिशमध्ये आपल्याला ते कन्स्ट्रक्शन म्हणजे PYQ कसा बनलेला आहे, कसा फ्रेम झाला आहे ते समजणं गरजेचं आहे. म्हणजे आता स्पेलिंग घेऊया. स्पेलिंगवरती आपण बरेचसे शब्द पाठ करू पण त्याच्यावरती कसा क्वेश्चन फ्रेम होतो, तो कसा मांडला जातो, तो कसा विचारला जातो यावरती ही टेस्ट सिरीज आहे. आपल्या टोटल 5 टेस्ट असतील. ही पहिली टेस्ट मी फ्री सगळ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. उरलेल्या 4 असतील त्या आपल्या ॲपमध्ये आपल्या ओकॅबच्या बॅचमध्ये अवेलेबल आहे. बघा आता आपण पहिला प्रश्न घेऊ इंग्लिशचा. तर याची तुमच्याकडे PDF असणार आहे. जर PDF नसेल तर ते टेलिग्रामला आपण शेअर केलेली आहे. तुम्ही प्रिंट काढून ठेवा आणि त्यावरती प्रत्येक लिहा. या 2 गोष्टी तुम्ही ॲड करायच्यात, एक इंग्लिश मिनिंग आणि मराठी मिनिंग ॲज वेल. जरी तुम्हाला प्रश्न उत्तर नाही आले तरी चालतील परंतु क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट समजून घ्या जो आता रिसेंटली विचारला जातोय. बघा पहिला प्रश्न आपला 51 आहे. त्यामुळे त्याने काय म्हटलं बघा, आयडेंटिफाय द अँटोनियम्स. बघा आता याच्यात काय म्हणतो तो, द सेंटेन्सेस हॅव्हिंग अँटोनिम्स इन देम. हा प्रश्न आता तुम्ही काम करा, राज्यसेवा 18, कंबाईन 18, 19, 20, कंबाईन ग्रुप B, C सगळे घ्या. 2022 जो पेपर झाला 2020च्या ॲडचा पहिल्यांदा असा क्वेश्चन फॉर्म झाला. पहिल्यांदा सेम थिंग त्याने डिपार्टमेंटल ए सोला सेम कॉपी पेस्ट केला हा स्ट्रक्चर. मग हा स्ट्रक्चर आपल्याला 2023 आणि 24 कॉपी होणं अपेक्षित आहे. कसं तो देतो असे 4 वाक्य आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला शोधायचे असे 2 वाक्य म्हणजे 2 शब्द ॲक्च्युली की जे एकमेकांना सिनोनिम्स आहे किंवा एकमेकांना अँटोनिम्स आहे. मग या टाइम कन्झ्युमिंग. मग टाइम कन्झ्युमिंग म्हणजे काय, याच्यात वेळ जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे प्रश्न जर मी घरी खूप सॉल्व्ह केले तर मला याच्यावरती कमांड होऊ शकते. मग मला ह्या प्रश्नांची मी फॅमिलियर होईल आणि या प्रश्न उत्तर पटापटा देईल. बघा आता यानं म्हटलं की असे वाक्य दिले 4 त्यामध्ये आपल्याला 2 अँटोनिम्स शोधायचे आहेत. तर पहिलं वाक्य बघा, माय बेबी ब्रदर वॉज टायर्ड इन द मॉर्निंग बट एनर्जेटिक ॲट नाईट. आता माझ्या 2 शब्द मला दिसले बघा, टायर्ड आणि एनर्जेटिक. हे दोन्ही शब्द एकमेकांना अँटोनिम्स आहे म्हणजे हेच काय एकमेकांना अपोजिट आहे म्हणून हे उत्तर माझं अपेक्षित आहे. दुसरा, द रिच शुड नॉट लुक डाऊन अपॉन द डिस्टिट्यूट ऑफ द सोसायटी. द रिच म्हणजे श्रीमंत आणि डिस्टिट्यूट म्हणजे गरीब. म्हणजे बघा हे 2 शब्द जे आहेत हे एकमेकांना ॲक्च्युली अँटोनिम्स आहेत म्हणून हे पण माझं उत्तर अपेक्षित आहे. तिसरं वाक्य वाचू पण, नेव्हर ब्लेम अदर्स फॉर युअर ओन फॉल्ट दॅट यू हॅव ऑलरेडी मेड. मग आता या वाक्यामध्ये बघा असे कुठलेच 2 शब्द मला दिसत नाही आहेत की जे एकमेकांना ऑपोजिट आहे मिनिंगला म्हणून हे उत्तरात नाही येणार. चौथं, द ग्रेटनेस ऑफ ह्युमॅनिटी इज नॉट बिंग ह्युमन बट इन ह्युमॅनी. मग याच्यात ह्युमन, ह्युमॅनिटी हे सिमिलर आहे, हे ऑपोजिट नाही आहे म्हणून हे पण अपेक्षित नाही आहे माझं उत्तर. मग अपेक्षित काय माझं उत्तर, तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे A आणि B. त्याच्यात याच्यात बघा जो स्मार्ट व्यक्ती तो काय शिकेल की मी ओकॅब करताना सिनोनिम अँटोनिम पाठ करण्यापेक्षा आधी क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट समजून घेईल की सिनोनिम्स आणि अँटोनिम्स यावरती कसा प्रश्न विचारला जातोय. मग असा प्रश्न कधी विचारला आयोगाने, तो 2022चा जो ग्रुप B चा पेपर झाला होता ना, हा बघा पेपर, हा प्रश्न त्याने फ्रेम केला आहे. मग ह्या बेसवरती मी प्रश्नपत्रिका बनवत असतो. पहिला प्रश्न बघा, पॉईंट ऑफ द सेंटेन्सेस विच हॅव अँटोनिम्स इन देम. सी त्याने काय विचारलंय की तुम्हाला असे 2 शब्द ओळखायचे जे एकमेकांना अँटोनिम्स आहे. पहिलं वाक्य, मेनी फ्रीडम फायटर्स वर कंडेम्ड टू लिव्ह इन द प्रिझन सेल अँड डाय देअर. आता या वाक्यामध्ये बघा फ्रीडम हा शब्द म्हणजे काय की मला मिळालं आहे स्वातंत्र्य आणि त्याचा प्रिझन हा शब्द आहे म्हणजे परातंत्र्य. म्हणजे प्रिझनमध्ये मला स्वातंत्र्य नाही आहे, मग प्रिझन म्हणजे जेल आहे म्हणजे तिथं स्वातंत्र्य फ्रीडम नाही आहे तिथं. मग फ्रीडम आणि प्रिझन हे 2 शब्द एकमेकांना ऑपोजिट आहे. दुसरं, ही ऑलवेज प्रेज हर बिकॉज शी इज ब्लेस्ड विथ 2 ब्रिलियंट अँड ब्युटिफुल डॉटर्स. आता या वाक्यात बघा असं कुठले 2 शब्द नाही आहे जे एकमेकांना ऑपोजिट असतील. तिसरं, अ लार्ज स्टॉक ॲट लास्ट कॉट होल्ड ऑफ स्मॉल फ्रॉग अँड हॉस्टेली गॅबल ॲट. आता बघा याच्यात काय म्हणतात ना, लार्ज स्टॉक. हे बघा लार्ज हा एक लार्ज स्टॉक ॲट लास्ट कॉट होल्ड ऑफ स्मॉल फ्रॉग अँड हॅस्टिली गॉबल इट. आता बघा यामध्ये स्मॉल आणि लार्ज
हे दोन्ही शब्द एकमेकांना अपोजिट आहे, राईट. म्हणजे मला कळलं की हे अपेक्षित उत्तर आहे माझं. आणि फोर्थ वन, मेनी अनप्लेझंट ड्रीम्स हॉन्टेड हिम टिल ही बिकम द लुनॅटिक. लुनॅटिक म्हणजे कोण? मॅडमॅन. मॅडमॅन म्हणजे काय? जो सनकी आहे, जो अगदी थोडासा सनकी आहे, मॅड आहे, सायको आहे. मग मेनी अनप्लेझंट, अनप्लेझंट म्हणजे काय? अनहॅपी, वाईट. हॉन्टेड म्हणजे काय? एकाला हॉन्ट करणे, म्हणजे एखाद्याला हॉन्ट करणे ते त्रासदायक आहे ते. मग याच्यामध्ये असं कुठले दोन शब्द नाही आहेत जे मला अपोजिट आहेत. मग मला एक समजलं, ए आणि सी वाक्य म्हणजे ए लार्ज आणि स्मॉल, इथं फ्रीडम आणि प्रिझन. माझं ए आणि सी उत्तर अपेक्षित आहे. मग ए सी म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर बघा आता हा क्वेश्चनची जी स्टाईल आहे, जे फॉर्मॅट आहे, हे आता विचारलाय 2022ला. 2020ची ऍड होती पण हा पेपर झाला 2022ला. मग सेम त्याने कॉपी केला का? तर बघा एसओ 2022चा पेपर झालेला आता, त्यामध्ये सेम ॲज इट इज कॉपी पेस्ट आहे स्ट्रक्चर. मग या स्ट्रक्चरनुसार आपण पुढे जाऊया, ठीक आहे. म्हणजे सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स पार्ट करण्यापेक्षा ना क्वेश्चन पेपर फॉर्मॅट अंडरस्टँडिंग महत्वाचा आहे. दुसरा प्रश्न घेऊ आपण, 52 नंबरचा क्वेश्चन. पॉइंट आउट द सेंटेन्सेस दॅट हॅव इनकरेक्ट स्पेलिंग्स. आता बघा स्पेलिंग मध्ये तो आधी काय करायचा? शब्द द्यायचा. आताही देऊ शकतोय तो, पण त्याने ह्यावेळेस काय केलंय? 4 वाक्य दिलेत आणि तो त्या वाक्यांमध्ये असं कुठला शब्द आहे ज्याचं स्पेलिंग रॉंग आहे ते ओळखा. मग आपण बघू आता. पहिलं वाक्य बघा, व्हेन रिस्ट्रेंट अँड कुर्टसी आर ॲडेड टू स्ट्रेंथ द लॅटर बिकम्स इरेसिबल. आता याच्यात काय म्हणतात? व्हेन रिस्ट्रेंट. आता रिस्ट्रेंट शब्द जो आहे ना याचं स्पेलिंग करेक्ट आहे. अँड कर्टसी पण स्पेलिंग करेक्ट आहे, ठीक आहे. मी पुढे जातो. आर ॲडेड टू स्ट्रेंथचं करेक्ट आहे. लॅटरचं करेक्ट आहे. बिकम्स इरेजिस्टेबल. आता इरेजिस्टेबलचं स्पेलिंग पण करेक्ट आहे. मग आता यात मी काय शिकणार आहे की सपोज हा प्रश्न येऊ नको येऊ, पण मी ह्या क्वेश्चन पेपर थ्रू ह्या स्पेलिंग तरी शिकतोय. इरेजिस्टेबल असेल, रिस्ट्रेंट असेल, कुर्टसी असेल, ॲडेड असेल, स्ट्रेंथ असेल. मग मला हे सगळे शब्द आता जर माहिती पडत असतील तरी चालतील. तुम्ही फोकस करेल, यांची स्पेलिंग बाहेर काढेल, त्यात बघेल डबल ई आहे, डबल ए आहे, डबल ओ आहे, डबल पी आहे का सिंगल टी आहे का सिंगल आर आहे. दुसरं, द वीक कॅन नेव्हर फॉरगिव्ह. फॉरगिव्हनेस इज द ॲट्रिब्यूट ऑफ द स्ट्रॉंग. मग यामध्ये बघा फॉरगिव्हचं स्पेलिंग करेक्ट आहे, फॉरगिव्हनेसचं करेक्ट आहे स्पेलिंग, ॲट्रिब्यूटचं स्पेलिंग करेक्ट आहे, म्हणजे देर इज नो एरर. तिसरं, इफ आय हॅड नो सेन्स ऑफ ह्युमर. ह्युमरचं स्पेलिंग HUMOUR पण असतं आणि OR पण असतं. हे अमेरिकन आणि हे UK दोन्ही करेक्ट असतात ते. आय वुड लॉंग ॲगो हॅव कमिटेड. कमिटेडचं स्पेलिंग बरोबर आहे, MMT, दॅट इज अगेन करेक्ट. मग हे वाक्य सुद्धा करेक्टच आहे. सुसाइडचं स्पेलिंग पण करेक्ट आहे. फ्रीडम इज नॉट वर्थ हॅव्हिंग. बघा फ्रीडमचं स्पेलिंग मध्ये डबल ई येतो, दॅट इज अगेन करेक्ट. इज नॉट वर्थ हॅव्हिंग इफ इट डज नॉट इन्क्लूड द फ्रीडम. अगेन फ्रीडमचं स्पेलिंग आहे, हे करेक्ट आहे. थोडक्यात हे चारही वाक्य वाचलं मला एक कळतंय की यात कुठलंही स्पेलिंग एरर नाही आहे. महायोग असे उत्तर देतं आपल्याला, ते म्हणजे नन ऑफ द अबोव. म्हणजे यात शिकण्यासारखं काय आहे की आपल्याला 4 वाक्य वाचायचे आहेत आणि त्या 4 वाक्यामध्ये एक एक शब्द फोडायचा आहे आणि त्यात बघायचं की कुठला शब्द त्याने एरर केलाय का. म्हणजे किती क्रिटिकल आणि किती लेंदी हे. मग यावरती काय एकच टॉपिक की या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करत राहणे, म्हणजे तेव्हा तुम्ही त्याच्यावरती कमांड करणार आणि त्या प्रश्नाशी मी फॅमिलियर होईल. मग फॅमिलियर झालो म्हणजे ते पटापट होईल, म्हणजे माझा टाइम कन्झ्युम नाही होणार. मग यावरती कुठला प्रश्न आयोगाने विचारलाय तर बघा हा रिसेंट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आता विचारला ASO 2021ला. मग याने काय केलंय, इथे 4 वाक्य लिहिली आहेत आणि तर म्हटलं की करेक्ट स्पेलिंग वाला वाक्य सांगा. असं एक वाक्य सांगा की जे करेक्ट स्पेलिंग आहे त्यामध्ये, राईट. मग त्यात बघू कुठलं करेक्ट आहे. शी अल्टिमेटली अटर द ट्रूथ व्हाईल डाईंग ऑन द डेथ. आता अल्टिमेटली, हा बघा अल्टिमेटलीचं इथं ए नको, मला यू पाहिजे. अल्टिमेटली चुकीचं आहे. दुसरं, अटर द ट्रूथ व्हाईल डाईंग. डाईंगचं स्पेलिंग हे चुकीचं आहे माझं. डाईंग मध्ये ईची गरज नाही आहे मला, दॅट इज रॉंग. DYING पाहिजे, हे चुकीचं आहे. दुसरं वाक्य बघा, कॉपिंग, हे बरोबर आहे. कॉपिंग समवन्स आयडिया लुजेस द हाफ ऑफ इट्स वर्थ. आता बघा याच्यामध्ये कॉपिंगचं स्पेलिंग बरोबर आहे, समवनचं स्पेलिंग बरोबर आहे, एल्सचा अपॉस्ट्रोफ बरोबर आहे, आयडिया लुजेस हाफ ऑफ इट्स वर्थ, हे उत्तर बरोबर आहे. तिसरं बघू आपण, ही इज वेल नोन. वेल नोन मध्ये आपल्याला हायपन पाहिजे, वेल नोन अशी रेश असते. फॉरगेटिंग एव्हरीथिंग, फॉरगेटिंग मध्ये मला डबल टी पाहिजे, हे चुकीचं स्पेलिंग आहे. एव्हरीथिंग वन्स इट टेक ओव्हर, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे माझं. चौथं बघू आपण, नाऊ अ डेज वर्शिपिंग गॉड ॲट द पब्लिक प्लेसेस इज स्ट्रिक्टली प्रोहिबिडन. आता बघा फॉरबिडन जे म्हटलंय, फॉरबिडन म्हणजे डबल डी पाहिजे, डबल डी, हा सिंगल डी आहे, म्हणून हे चुकीचं आहे. थोडक्यात बघा आयोग काय करतो, आपल्याला वाक्यामध्ये एखादा शब्द किंवा 2 शब्द एरर करतोय आणि म्हणतोय त्यातलं एक वाक्य चूज करायचे, त्यात करेक्ट स्पेलिंग आहे. मग यात काय मिळालं मला शिकायला, एक गोष्ट मिळाली, टाइम कन्झ्युम होऊ शकतोय. जर त्याने 4-5 शब्द दिले, 8-10 शब्द दिले, फक्त शब्दावरती मी फोकस करेल आणि स्पेलिंग लगेच ओळखेल की त्यामध्ये काय रॉंग आहे. पण यामध्ये फक्त शब्दांवर नाही, सगळं वाक्य बघायचं आहे. आणि वाक्य एक नाही आहे, ॲक्च्युअली वाक्य 4 आहे. मग शब्द जर बघितले मी तर हे प्रत्येक शब्द तर हे खूप आहेत. मग थोडक्यात काय याच्यात चॅलेंज काय, याच्यात चॅलेंज काय तर एकच, टाइम. मग याच्यावरती सोल्युशन काय,
म्हणजे ह्या प्रश्न उत्तर मी क्लिक करेल, दॅट इज फाईन. क्लिक करणं महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाचं किती वेळेत करतोय. कारण माझ्याकडे फक्त 20 मिनिटं असणार आहे इंग्लिशला, म्हणजे त्या उरलेल्या 20 मिनिटांमध्ये मी काय करू शकतोय. तर याच्यावरती काय करायचं, याच प्रकारच्या फॉर्मॅटचे प्रश्न सॉल्व्ह करायचे की जेणेकरून मला ते नवीन नाही वाटले पाहिजे. राईट. तिसरा प्रश्न घेऊया आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 53 नंबरचा. त्यात म्हणतात त्याने इनकरेक्ट सेंटेन्स. हा एक अफलातून क्वेश्चन आहे 2022ला, म्हणजे 2020च्या ऍडचा जो पेपर होता ग्रुप बीचा, त्यात विचारला त्याने काय केलं, 4 वाक्य लिहिले आणि 4 वाक्याचे शेवटी वन वर्ड सबस्टिट्यूशन दिले आहेत. ते समजणार पण नाही कोणाला की हा वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे, पण ज्याने PYQ नीट केले, ज्याला रिसेंट पॅटर्न माहिती आहे, त्याला लगेच कळेल की हा प्रश्न वन वर्ड सबस्टिट्यूटचा आहे. म्हणजे काय, तो काय करतो, एक वाक्य देतो आणि शेवटी ऍक्च्युअली त्याचा मिनिंग देतो. मग आपल्याला ओळखायचं आहे की तो मिनिंग त्या वाक्याला जुळतो आहे का. कसं बघूया आतापर्यंत. हे जे चौथं वाक्य इथून स्टार्ट करतो मी. अ स्पीच मेड व्हेन ओनली वन पर्सन इज प्रेझेंट इज सॉलिलोकी. आता त्याच्या सॉलिलोकीचं मिनिंग बरोबर दिलंय. सॉलिलोकी म्हणजे काय की जेव्हा फक्त एकच पात्र स्वतःशी बोलतं, आपण म्हणतो एकांकी म्हणतो, एकांकी. जेव्हा एखादं पात्र स्टेजवरती आहे आणि तो स्वतःशीच बोलतोय, तिथं कोणीच प्रेझेंट नाही आहे, त्याला म्हणतो पण सॉलिलोकी. मग हा वन वर्ड सबस्टिट्यूट आहे सॉलिलोकी आणि त्याचा मिनिंग हा दिलेला आहे. म्हणजे तो काय करणार, आधी मिनिंग देणार आणि शेवटी एक शब्द देणार. मग तुला चेक करायचा आहे की दिलेलं मिनिंग आणि तो शेवटी शब्द तो त्याला जुळतो आहे का. तर हा प्रश्न ऍक्च्युली होकॅबचा आहे, हा ग्रामरचा नाही. आणि वरती तो बघतो तो चूज द करेक्ट, चूज द इनकरेक्ट. मग तुम्हाला समजणार नाही की हा नाऊन आहे, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब आहे, क्लॉज आहे का डिग्री आहे का होकॅब आहे. त्यात त्याने म्हटलंय अ स्पीच मेड व्हेन ओनली वन पर्सन इज प्रेझेंट. जेव्हा फक्त एकच पात्र उभं असतं आणि ते स्वतःशीच बोलतं नाटकामध्ये, त्याला म्हणतो सॉलिलोकी. आता सॉलिलोकी जरी नाही आलं तरी मी स्पेलिंग म्हणून पण समजून घेईन, कारण सॉलिलोकीचं स्पेलिंग आलेलं आहे एकदा. राईट, मग करेक्ट आहे. दुसरं, गायनोफोबिया इज अन आयडियोलॉजी इन विच अ मॅन फियर्स वुमन. बरोबर आहे. बघा आपण तो गायनाकोलॉजिस्ट, स्त्री रोगतज्ञ डॉक्टर. मग गायनोफोबिया म्हणजे काय, ज्या पुरुषाला स्त्रियांची भीती असते काय पुरुषांना की ज्यांच्या मनामध्ये भीती असते की एखाद्या स्त्रीविषयी, ते स्त्रियांच्या लांब राहतात, त्यांना म्हणतो गायनोफोबिया. फोबिया म्हणजे भीती. मग गायनोफोबिया, गायनाकोलॉजिस्ट, गायनो लक्षात घ्या. मग गायनोफोबिया इज अन आयडियोलॉजी इन विच अ मॅन फियर्स वुमन. मग हे जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे या शब्दाचं ते बरोबर आहे, दॅट इज अगेन करेक्ट. सेकंड बघूया आपण आता. अ मॅन हु एंगेजेस इन डेअरिंग अँड रोमॅन्टिक ॲडव्हेंचर्स विथ ब्रॅवंडो ऑर फ्लॉम्बॅन्स. बघा हा शब्द आपल्याला आलेला आहे, फ्लॅम्बॉयन्स. फ्लॅम्बॉयंट शब्द आलेला आपल्याला, आयोगाने विचारला आधीच ऑलरेडी. फ्लॅम्बॉयन्सी, फ्लॅम्बॉयन्स इज अ शॉस बकलर. आता बघा शॉस बकलर कोण असतो, तर शॉस बकलर दुसरा कोणी नाही, तर हा एकदम स्टायलिश असतो. हा असा व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये खूप बोल्डनेस आहे. हा तो आहे दीपिका पदुकोणचा हसबंड, जो कसे कपडे घालून फिरतो, अगदी मुलींना घेऊन फिरतो, म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी पॉवर आहे, बोल्डनेस आहे, ताकद आहे, जो अगदी लोकप्रिय आहे. म्हणजे तो जसं शॉस बकलर, म्हणजे तो काय आहे, तो ब्रॅवो आहे. आपण तो ब्रॅवडो, जो अगदी अतिशय धीटपणे, न घाबरता, न लाजता सगळ्यांसमोर वारतो, तो ब्रॅवो आहे. ॲडव्हेंचरस आहे, फ्लॅम्बॉयंट आहे. फ्लॅम्बॉयंट म्हणजे काय की जो देखावा करतो, उधळे आहे, जसा शो ऑफ करतो, तो त्या स्टाईलचा असलेला हा श्वास बकलर कॅरेक्टर आहे. मग श्वास बकलर जो हे जे पात्र आहे, ह्या पात्रामध्ये काय असतो, कॉन्फिडन्स असतो. हा अतिशय निधड्या मनाचा असतो. हा एकदम स्टायलिश आहे. हा एकदम न घाबरणार आहे, न लाजणार आहे, अतिशय कॉन्फिडंट आहे. मग याची जी व्याख्या आहे या शब्दाची, ती इथं अतिशय प्रॉपर दिलेली आहे की तो व्यक्ती आहे जो डेअरिंग आहे, रोमॅन्टिक आहे, फ्लॅम्बॉयन्सी आहे, ब्रॅवो आहे. मग हे सगळं करेक्ट आहे. थोडक्यात जे ह्या एका शब्दाचं मिनिंग वन वर्ड सबस्टिट्यूशन ज्या 2 वाक्यांमध्ये दिलेलं आहे, दॅट इज एक्झॅक्टली करेक्ट. आता पहिलं बघू. वन हू किल्स वन वाईफ इज अक्झोरियस. हे चुकीचं आहे. जो स्वतःच्या पत्नीची हत्या करतो त्याला म्हणतो आपण अक्झोरिसाइड. मग इथं अक्झोरियसच्या ऐवजी पाहिजे होतं अक्झोरिसाइड, म्हणून हे चुकीचं आहे माझं. मग आता अक्झोरियस म्हणजे कोण, अक्झोरियस म्हणजे असा व्यक्ती जो स्वतःच्या बायकोवरती खूप प्रेम करतो. वन हू इज व्हेरी फॉन्ड ऑफ वन्स वाईफ, वन हू लव्स मच टू हिज वाईफ. म्हणजे असा पुरुष जो स्वतःच्या बायकोवरती खूप प्रेम करतो किंवा बायकोच्या डोक्यात असतं, तोच तो अक्झोरियस कॅरेक्टर. पण अक्झोरिसाइड म्हणजे काय, जसं आपण सुसाइड म्हणतो, फ्रॅक्ट्रिसाइड, त्यानंतर आपण तो बंधू हत्या, पितृहत्या, मातृहत्या, मॅट्रिसाइड, पॅट्रिसाइड, पॅरिसाइड, होमिसाइड, या सगळ्या साइडमध्ये एक असतो अक्झोरिसाइड. मग अक्झोरिसाइड म्हणजे काय, पत्नीची हत्या. आणि मॅरिटिसाइड म्हणजे काय, पतीची हत्या. मग इथं जो स्वतःच्या पत्नीची हत्या करतो ना, त्याला अक्झोरियस नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं अक्झोरिसाइड. मग एवढ्या शब्दामुळे आपण इथं चुकलेलो आहे. क्लिअर, म्हणून वाक्य चुकीचं आहे. मग आता या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन विचारला आयोगाने. बघा कंबाईन बी 2020 जो 2022ला झाला पेपर, त्याने काय केलं, पॉईंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. त्याने हे सांगितलं नाही की हा ओकॅबचा प्रश्न आहे, त्याने हा वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न फॉर्म केलाय. बघा आपण 4th पासून स्टार्ट करू.
अ पर्सन हू बिलीव्स इन फेट इज फॅटलिस्ट. बरोबर आहे. बघा, जो व्यक्ती, त्यांना ती मिनिंग दिला, जो व्यक्ती फेटवरती म्हणजे फक्त दैवावरती विश्वास ठेवतो त्याला म्हणतो आपण फॅटलिस्ट. बरोबर आहे. दैववादी, ज्याला फक्त दैव दिसतं, दैवावर विश्वास आहे त्याचा, भविष्यावर विश्वास आहे त्याचा, तोच तो फॅटलिस्ट. दॅट इज करेक्ट. म्हणजे हा मिनिंग आणि हा त्याचा शब्द. दुसरं बघूया आपण. अ थिंग ऑर ॲक्शन दॅट कॅन नॉट बी बिलीव्ड इज इनक्रेडिबल. बघा, इनक्रेडिबलचं त्याने व्याख्या दिली आहे. इनक्रेडिबल म्हणजे काय, की जे विश्वसनीय नाही आहे, ज्याच्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. अ थिंग ऑर ॲक्शन दॅट कॅन नॉट बी बिलीव्ड इज इनक्रेडिबल. इनक्रेडिबल म्हणजे काय, की दॅट यू कॅन नॉट बिलीव्ह इझिली. जस्ट टेक एन एक्झाम्पल. इफ युअर ज्युनियर कम्स टू apply for MPSC examination, in a very first attempt he got first rank in Maharashtra. So just take an example, like someone is very junior to you, like 10 to 5 years, comes to MPSC, in a very first attempt he gets the post. So this is incredible, because I, being a UPSC and MPSC member, being here for last 5 years, I haven't even cleared my prelim examination, and my junior could crack it very easily in a very first attempt. It is incredible. म्हणजे ते अविश्वसनीय नाही आहे, ते इनक्रेडिबल आहे ते. मग त्याची व्याख्या बरोबर आहे, इनक्रेडिबल. दॅट इज अगेन करेक्ट. दुसरं बघू. अ पर्सन हू हेट्स मॅनकाइंड इज मिसॅन्थ्रॉपिस्ट. हा मिसॅन्थ्रॉप तर किती वेळा आलेला आहे एमपीसीला. मग मिसॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे कोण, की हेटर ऑफ मॅनकाइंड. ज्याला मानवतावादी नाही आहे, तो ज्याला मानवाचा हेट आहे, ज्याला वाटतं की पॉप्युलेशन बिनकामाची आहे, ही लोक नको आहेत जगात, तो त्या विचारांचा. दॅट इज अगेन करेक्ट. पुढचं बघू. मेनी ओल्ड मिल्स अँड देअर ग्रिंडर्स आर नाव ॲब्सोल्यूट. बघा, याच्यात काय गडबड केली आयोगाने. मेनी ओल्ड मिल्स अँड देअर ग्रिंडर्स. बघा, जुन्या चक्क्या असतील, त्यांच्या काही ग्रिंडर्स असतील, आता ते काय झालेत, ते जुने झालेत, म्हणजे ते आउटडेटेड झालेत, आता त्यांचा वापर होत नाही. बघा, मेनी ओल्ड मिल्स, ज्या जुन्या मिल्स आहेत त्या, आणि त्याचे ग्रिंडर्स आता पण त्याचा वापर करत नाही, मग ते आउटडेटेड आहे. मग ते आउटडेटेड म्हटल्यानंतर इथं त्याने ॲब्सोल्यूट जो शब्द वापरला आहे ना, तो चुकीचा आहे. ॲब्सोल्यूट म्हणजे अनलिमिटेड. आपण बऱ्याच वेळा बघा पॉलिटिमध्ये वाचतो की द प्रेसिडेंट हॅज ॲब्सोल्यूट पॉवर्स. ॲब्सोल्यूट म्हणजे अनलिमिटेड, ज्याला मर्यादा नाही असं. मग इथं ॲब्सोल्यूट शब्द आयोगाने चुकवला, तिथं मला ऑब्सोलेट पाहिजे होता. ऑप्सो, एच्या ऐवजी ओ, हा शब्द मला पाहिजे होता, तर तो ऑब्सोलेट पाहिजे होता. ऑब्सोलेट म्हणजे काय, जी गोष्ट जुनी झाली आहे, ज्याचा आता वापर करत नाही, जे आपण ओल्ड डेटेड म्हणू किंवा आउटडेटेड म्हणू, त्याला म्हणू आपण ऑब्सोलेट. तर त्याने हा शब्द मुद्दाम चुकवला आणि तिथं त्याने ॲब्सोल्यूट लिहिला. तिथे ॲब्सोल्यूट नको पाहिजे, ऑब्सोलेट पाहिजे होता, म्हणून माझं हे उत्तर आहे. मग मला तेच म्हणायचं तुम्हाला की हा फॉर्मॅट समजणं गरजेचं आहे. हा आधी आहे का, चला घ्या बरं प्रश्नपत्रिका. PYQ नाही आहे आधी, मग ह्या फॉर्मॅटनुसार आपल्या पुढे जायचं आहे. तर वन वर्ड सबस्टिट्यूट पाठ करू नका, PYQ समजून घ्या आधी, त्याचं स्ट्रक्चर काय आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. बघा, हा प्रश्न तो कॉमन आहे. PSI 17 पासून इंट्रोड्यूस झाला हा. तो काय करतो, 4 किंवा 3 इडियम देतो आणि त्या थोडं काहीतरी चुकवतो आणि तो चूज द करेक्ट इडियोमॅटिक एक्सप्रेशन किंवा इडियम्स किंवा वॉट एव्हर. तो म्हणतो चूज द करेक्ट, चूज एक्सप्रेशन, वॉट एव्हर. तो 4 किंवा 3 इडियम देतो आणि त्यात फक्त थोडं गोलमोल करतो. कसं ते सांगतो बघा. आता यात पहिल्यामध्ये काय म्हटलं त्याने, की टू ॲड फ्यूल टू द फ्लेम्स. ही इडियम बरोबर आहे. टू ॲड फ्यूल टू द फ्लेम्स म्हणजे काय, की आपण म्हणतो की एखादी सिच्युएशन आहे तिला अजून वर्स करणे, म्हणजे आपण तो आगेत तेल होत नाही. म्हणजे थोडक्यात इफ अ मॅटर इज लिटल मेक इट लार्जर. म्हणजे एखादी गोष्ट जर सिच्युएशन वर्स आहे तिला अजून वर्सन करणे, म्हणजे त्या मॅटरला अजून चिघडणे, त्याला म्हणतो आपण ॲड फ्यूल टू फ्लेम्स. म्हणजे बरोबर आहे इडियम. दुसरी, टू बॅक द रॉंग हॉर्स. टू बॅक द रॉंग हॉर्स म्हणजे काय, की जर हॉर्सची जर एखादी पैज लागली आहे आणि त्या पैजमध्ये चुकीच्या हॉर्सवरती पैसे लावले तर ऑब्विसली तुम्हाला यश मिळणार नाही आहे. टू बॅक द रॉंग हॉर्स म्हणजे काय, चुकीचा निर्णय घेणे. टू टेक अ रॉंग डिसिजन किंवा टू टेक अ रॉंग पर्सन विथ यू, म्हणजे एखादा निर्णय चुकणे किंवा एखादा निर्णय घेताना एखादा व्यक्ती निवडताना चुकणे, त्याला म्हणतो आपण टू बॅक द रॉंग हॉर्स. आता इथं आयोग काय करू शकतोय, इथं टू बॅक द रॉंग हॉर्स आहे ना, या हॉर्सच्या ऐवजी म्हणू शकतो कॅट, या हॉर्सच्या ऐवजी म्हणू शकतो डॉग, याच्याऐवजी म्हणू शकतो तो एलिफंट. म्हणजे इथं त्याला स्कोप आहे काहीतरी चेंज करायला. तिसरं बघा, टू बाक ॲट द मून. ही सुद्धा बरोबर आहे इडियम. टू बाक ॲट द मून म्हणजे काय, एखादी अशी आर्ग्युमेंट करणे की ज्या आर्ग्युमेंटचा काही फायदा होणार नाही आहे, ते फ्युटाईल आहे. फ्युटाईल म्हणजे निरर्थक आहे ते. जस्ट एक एक्झाम्पल, की मी गव्हर्नमेंट दारोडा मारतोय की गव्हर्नमेंटने हे करावं ते करावं, कोणी ऐकणार नाही मला. म्हणजे आय एम जस्ट व्हॉट आय एम डुईंग, आय एम जस्ट बाकिंग ॲट द मून. बाकिंग ॲट द मून म्हणजे काय, की लहानपणी आपण काहीतरी मागायचो आईला वडिलांना, काहीतरी मला द्या आहे, आपण लोढायचो गल्लीमध्ये, पण त्यात नंतर आपलं काय मिळायचं, काहीच नाही. शेवटी आपण लोढायचो, उठायचो न जायचो खेळायला. म्हणजे आय वॉज जस्ट बाकिंग ॲट द मून. बार्किंग ॲट द मून म्हणजे तुम्ही कंप्लेंट करताय, तुमच्यामध्ये संघर्ष आहे, कॉन्फ्लिक्ट आहे, वाद आहे, डोक्यामध्ये प्रोटेस्ट आहे, पण त्याच्यातनं काही मिळणार नाही तुम्हाला. म्हणजे तुमचा वाद, तुमचा संताप, तुमचा राग हा व्यर्थ जाणार आहे. त्या केसमध्ये म्हणतो आपण टू बाक ॲट द मून. दॅट मीन्स यू आर ॲक्च्युअली कॉन्फ्लिक्टिंग, यू आर हॅव्हिंग सम आर्ग्युमेंट्स बट दॅट आर्ग्युमेंट हॅज नो रिझल्ट, तर त्याला म्हणतो आपण टू बाक ॲट द मून. इथं आयोगाला काय,
त्याला स्कोप आहे. इथं मूनच्या जो तो लिहिल सन, अर्थ, रिव्हर काही लिहिल, त्यामुळे इथं त्याला स्कोप आहे चुकवायला. चौथं, टू बार्क अप द रॉंग वूड, जे मी चुकवलं आहे. इथं वूड नको आहे, इथं पाहिजे मला ट्री. असा प्रश्न आपल्याला फ्रेम होतो, असं आहे आपल्याला चुकवतं. मग तुम्हाला एक्झॅक्टली काही शब्द माहिती पाहिजे. टू बार्क अप द रॉंग ट्री पाहिजे, वूड नको. मग याचा अर्थ काय होतो की एखादी गोष्ट, जो व्यक्ती ज्याच्यावरती ॲक्विजिशन तुम्ही केलेलं आहे, म्हणजे जे तुम्ही आरोप लावतायत पण तो आरोपी नाही आहेत, म्हणजे एखादा व्यक्ती जर निर्दोष आहे त्याच्यावर तुम्ही आरोप करतायत, तेव्हा त्या केसला म्हणतो आपण टू बार्क अप द रॉंग ट्री. टू बार्क अप द रॉंग ट्री म्हणजे काय, एखादी गोष्ट चुकीची करणे. चुकीची म्हणजे कशी की जो न्यायी आहे त्याला अन्याय बनवणे, किंवा जो एखादा व्यक्ती ज्याच्यावरती कुठल्या प्रकारचे गुन्हे नाही आहे त्याला गुन्हेगार ठरवणे, किंवा एखाद्यावरती ब्लेम करणे, त्याला म्हणतो आपण टू बार्क अप द रॉंग ट्री. मग इडियम्स करताना फक्त पाठ करू नका, हे इडियम्स आणि पाठ केलं अजिबात नाही. इडियम्स करताना एक एक शब्द फोडा, नीट बघा. बार्क ॲट द मून असतं, इथं बघा बॅक द रॉंग हॉर्स असतं, इथं फ्यूल आणि फ्लेम्स असतं, इथं बार्क अप द रॉंग ट्री असतं, वूड नसतं. मग त्यामुळे इडियम्स करताना मी काय करेल, PYQच्या कन्सेप्टनुसार इडियम्स करेल, पुस्तकानुसार नाही, नोट्सनुसार नाही. हा PYQ आहे, तो असा प्रश्न मला विचारतो, त्यानुसार मी ते नीट वाचेल, एक एक शब्द फोडेल त्याला आणि त्याच्यासाठी फोकस करेल. क्लिअर? उत्तर एक आहे याचं. पुढचा प्रश्न बघा आपला 55 नंबरचा क्वेश्चन आहे. आता बघा हा प्रश्न आपला फ्रेझल वर्बचा. मग फ्रेझल वर्ब काय, ते फ्रेझल वर्ब करताना एक एक पॅरामीटर घ्या. पास्टची वेगळी, कटची वेगळी, पुटची वेगळी, ब्रिंगची वेगळी, आणि वन डेला एकच ठेवा. ती एका दिवशी फक्त ब्रिंगची करा, उद्या कटची घ्या, परवा लुकची घ्या, नंतर ह्या आठवड्यामध्ये मी त्याची टेस्ट सिरीज घ्या. असं एक कन्स्ट्रक्शन पाहिजे तुमच्या स्टडीचा, असं वन डेला नाही होते. आता म्हणतो ही इज डॅश फायनान्शियल डिफिकल्टीज दिस डेज. मग पास थ्रू. पास थ्रू म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या प्रवाहातनं, जेव्हा अनुभवातनं जात असतो त्याला म्हणतो पासिंग थ्रू. आय एम पासिंग थ्रू दिस बॅड टाइम, आय एम पासिंग थ्रू दिस गुड टाइम. पास थ्रू म्हणजे काय, त्या अनुभवातनं जातच नाही. मग वाक्याच्या सेन्सनुसार, रिक्वायरमेंटनुसार पास थ्रू इज माय आन्सर. मग पास आउट म्हणजे काय, चक्कर येणे. पास डाऊन म्हणजे काय, एखादी गोष्ट सुपूर्त करणे. आणि पास ऑफ म्हणजे काय, की काहीतरी घडणार आहे. सो द एंगेजमेंट सेरेमनी विल पास ऑफ टुमॉरो, हा त्याचा अर्थ होतोय. मग वाक्याच्या रिक्वायरमेंटनुसार पास थ्रू इज माय करेक्ट आन्सर. मग नेक्स्ट बघा, आता हा जो प्रश्न आहे हा एक आयोगाचा राज्योत्सव 2022चा एक प्रश्न डिझाईन केलाय, आणि तो बघा प्रश्न अपेक्षित कसा आपल्याला. इथं बघा राज्योत्सव 2022 त्यांनी प्रश्न बनवला आणि त्याने काय केलाय, ही जी एक इडियम आहे इन ग्रेट एन्झायटी, बाय ग्रेट एन्झायटी, त्याने तोडली बघा. इन, बाय, ॲट आणि विथ. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला एक्झॅक्टली माहिती पाहिजे ती. मग ती इन ग्रेट एन्झायटी आहे, बाय ग्रेट एन्झायटी आहे, विथ ग्रेट एन्झायटी आहे, का अ ग्रेट एन्झायटी आहे. म्हणजे इथं ॲट पाहिजे, विथ पाहिजे, बट पाहिजे, व्हॉट एव्हर. मग हे जे त्याने ऑप्शन बनवलेत ना, हे त्याचे घरगुती ऑप्शन आहेत, हे कुठल्या पुस्तकामध्ये नसतात. तो प्रश्नपत्र बनवताना फक्त इडियम समोर ठेवतो. बघा ही इडियम त्याने समोर ठेवली आणि तो काय करणार, एक शब्द तोडणार आणि त्याचा डोक्यातला शब्द ऍड करणार. कुठल्याही पुस्तकातलं हे कॉपी होत नाही. फक्त आपल्याला त्याचा जो डोका आहे त्याचा स्टडी करायचा आहे, तो कसा क्वेश्चन फ्रेम करतोय. मग इडियम आहे ना, मी पाठ करताना एक्झॅक्टली मला माहिती पाहिजे. टू बार्क ॲट द मून असतं, ते सन नसतं. इथं एक्झॅक्टली ट्री असतं. म्हणून मी तेच सांगतो तुम्हाला की हा प्रश्न जेव्हा फ्रेम होतो ना, तो तुम्हाला माहिती पाहिजे ते विथ ग्रेट एन्झायटी आहे, ॲट नाही आहे ते. मग विथ ग्रेट एन्झायटी म्हणजे काय, त्याचं मिनिंग, आणि ती एक्झॅक्टली विथ ग्रेट आहे का गुड एन्झायटी आहे. इथं गुड टाकेल, इथं बॅड टाकेल, इथं काही टाकेल तू. मग वाचताना मी कसं वाचेल, विथ ग्रेट एन्झायटी, आणि नंतर त्याचा मिनिंग. क्लिअर? बघा पुढचा प्रश्न आपला 56 नंबरचा. 56 नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा काय केलंय, माइट इज राईट. माइट इज राईट म्हणजे काय, की ज्याच्याकडे पॉवर असतो तो काही करू शकतो. ही हॅज अनलिमिटेड पॉवर्स, ही कॅन डू एनिथिंग, अँड व्हॉट एव्हर ही डज नोबडी विल चॅलेंज. आय मीन आपण जुन्या काळात बघा, असं म्हणजे राजेवाडी जेव्हा होता, म्हणजे राजा पॉवर, दॅट इज अ मोनार्की. मग मोनार्कीमध्ये राजा जे करायचा ते सगळ्यांना योग्यच वाटायचं. सो माइट इज राईट. दुसरं वाक्य बघा, नो न्यूज इज गुड न्यूज. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडनं कुठली न्यूज नसते तर आपण ते गृहीत धरतो की तो चांगला आहे, सुखात आहे. एखादा तुमचा मित्र आहे जो अजिबात तुम्हाला कुठल्या प्रकारचं मेसेज करत नाही, कॉल करत नाही, आपण काय गृहीत धरतो की तो ही इज हॅप्पी. म्हणजे नो न्यूज इज गुड न्यूज म्हणजे काय, की बाबा कोणाचा कॉन्टॅक्ट नाही तेवढंच बरं आहे, कारण ते सगळे सुखात आहेत. तिसरं बघा, पेनी वाईज पाऊंड फुलिश. बघा पेनी वाईज पाऊंड फुलिश असे काही लोक असतात की जे पेनी वाईज असतात, 1-2 रुपयाचा खूप विचार करतात, पण जेव्हा 200, 1000, 4000ची गोष्ट येते तेव्हा मात्र ते उधळपट्टी करतात. म्हणजे काय, काही लोक असतात पेनी वाईज, म्हणजे काहीतरी भाजीपाला घेताना ते खूप ट्रान्झॅक्शन करतील, 2 रुपये, 1 रुपया, 4 आणे. आणि एखादा शूज घ्यायला गेला तर 10,000 शूज घेऊन येतील, तिथे 1 रुपयाचं ट्रान्झॅक्शन करणार नाही. म्हणजे पेनी वाईज तुम्ही जेव्हा 4 आणे, 8 आणे, 50 पैसे येतात तेव्हा तुमचं खूप डोकं चालतं, आणि जेव्हा तुम्ही 1000 रुपये खर्च करतात तेव्हा डोकं चालत नाही. त्याला म्हणतो आपण पेनी वाईज पाऊंड फुलिश. मीन्स समवन इज व्हेरी गुड ॲट सेव्हिंग मनी बट ॲट लिटल.
ॲट व्हेरी लिटल ट्रान्झॅक्शन, पण वेट कम्स टू हाय तो स्पेंड करतो मनी. नेक्स्ट, अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. म्हणजे काय की असा व्यक्ती जो चंचल असतो, जो आयुष्यामध्ये नेहमी बदलत असतो, तो कधीच स्थिर नसतो, तो कधी तो आयुष्यामध्ये यश मिळू शकत नाही. अ मॅन हू इज नॉट कॉन्स्टंट ॲट हिज ऑर हर वर्क कॅनॉट गेट सक्सेस. म्हणजेच काय की अस्थिर व्यक्ती, चंचल व्यक्ती. मग आता हे नेमकं काय आहे हे विचारलं आपल्याला आयोगाने. हे काय आहे ते यांना म्हणतो प्रोव्हर्ब्स. मग प्रोव्हर्ब्स म्हणजे काय, ह्याही म्हणीच असतात पण या बोली भाषेत नाही, लिखित स्वरूपात येत असतात. मग या प्रोव्हर्ब्स असतात. मग इडियम्स आणि प्रोव्हर्ब्स मध्ये फरक आहे. इडियम्स ह्या बोली भाषेत असतात, प्रोव्हर्ब्स या लिखित स्वरूपाचे असतात. हा फरक आहे आपला. मग याच्यावरती प्रश्न कसा येतो, याचं उत्तर आहे प्रोव्हर्ब्स. याच्यावरती प्रश्न असा अपेक्षित आहे बघा, डिपार्टमेंटल एसओ 2022. मग आधी आले होते याच्यावरती प्रश्न नाही. 2020चे पेपर घ्या, 21 घ्या, नाही आहे पेपर. मग हा स्ट्रक्चर आता येतोय. नो पेन नो गेन माहिती अर्थ तुम्हाला. नंबर नेक्स्ट, लव्ह इज ब्लाइंड, याची गरज नाही सांगायची तुम्हाला. नंबर नेक्स्ट, सायलेन्स इज गोल्डन, म्हणजे जेवढं तुमच्यामध्ये पेशन्स असेल, जेवढं उतावळपणा नसेल, तेवढं तुमचं यश म्हणजे तुमच्या हातात असतं. हा सायलेन्स इज गोल्डन. नेक्स्ट आहे, प्राईड कम्स बिफोर अ फॉल. प्राईड कम्स बिफोर अ फॉल, जे जास्त परफेक्शनिस्ट होण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडनं सहज जास्त चुका होतात. मग हे चारही काय आहेत बरं, तर थोडक्यात हे चारही आहेत सेइंग्स अँड प्रोव्हर्ब्स. मग असा प्रश्न अपेक्षित आहे आपल्याला. मग प्रोव्हर्ब्स चॅप्टर बाहेर काढा, प्रोव्हर्ब्सचे PYQ घ्या. काय आहे प्रोव्हर्ब्स अँड सेइंग्स, कशा कशा येतात त्या. त्यांनी तो विचारला प्रोव्हर्ब्स सांगितलाय, उद्या तो विचारेल याचं मिनिंग काय आहे. मग दोन्ही गोष्टींसाठी रेडी राहा. हे ऍक्च्युअली स्टडी आहे ओकॅपचा. नेक्स्ट पुढचं बघू आपण. आता त्याने म्हटलं की एक अंडरलाईन केलेली इडियम्स आणि त्याचा मिनिंग विचारला त्याने. दॅट इज कॉमन, हे तर नेहमी येत असतं आपल्या परीक्षेमध्ये. मेक बोथ एंड्स मीट. मेक बोथ एंड्स मीट म्हणजे काय की जेवढे तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत, जेवढे पैसे आहेत, तेवढ्यामध्ये तुम्ही बरोबर एखादी गोष्ट भागवणे म्हणजे लिव्ह विदिन मीन्स. अजून याला इडियम आहे बघा, टू कट वन्स कोट अकॉर्डिंग टू वन्स क्लोथ. म्हणजे काय की अंथरून बघून पाय पसरणे, हे तीच इडियम आहे. तर त्याचं उत्तर आहे 2. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे आपला. चूज द करेक्ट इडियोमॅटिक एक्सप्रेशन. बघा याने काय म्हटलं इथं, चूज द करेक्ट इडियोमॅटिक एक्सप्रेशन. पुन्हा काय केलं, इडियम चुकवल्यात. तर पहिली इडियम चुकवली मुद्दाम ती बघा, द ओमेगा अँड अल्फा. चुकीचं आहे, आधी अल्फा पाहिजे नंतर ओमेगा पाहिजे. मग आता काय बरं, अल्फा अँड ओमेगा. अल्फा अँड ओमेगा हे ग्रीक कॅपिटल्स आहे, लेटर आहेत ते. मग जो अल्फा असतो तो पहिला लेटर असतो ग्रीक मधला पहिला अल्फाबेट, आणि ओमेगा हा शेवटचा लेटर असतो. मग अल्फा अँड ओमेगा पाहिजे ती म्हण, ओमेगा अँड अल्फा नाही. मग अल्फा अँड ओमेगा म्हणजे काय, बिगिनिंग अँड एंड, म्हणजे एखाद्या गोष्ट सुरुवात आणि शेवट. म्हणून ही इडियम माझी चुकली आहे. दुसरं, टू प्ले डक्स अँड ड्रेक्स विथ अमाऊंट. अमाऊंट नको पाहिजे इथं पाहिजे मनी. इथं पाहिजे मनी. टू प्ले डक्स अँड ड्रेक्स विथ मनी म्हणजे काय, पैशांची उधळपट्टी करणे. जो व्यक्ती एक्स्ट्रा वॅगंट आहे, जो व्यक्ती अतिशय ब्रॅव आहे इन टर्म्स ऑफ स्पेंडिंग मनी, जो स्पेंडर आहे, जो एक्स्ट्रा वॅगंट आहे, जो अतिशय उधळे आहे, त्याला म्हणतो आपण टू प्ले डक्स अँड ड्रेक्स विथ मनी. अमाऊंट चुकीचं आहे. टू वन्स बेक अँड कॉल बरोबर आहे. टू वन्स बेक अँड कॉल म्हणजे काय की जो सांगेल तो पूर्व दिशा माझ्यासाठी. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीने दिलेली आज्ञा मी लगेच पाडेल, त्याला म्हणतो आपण टू वन्स बेक अँड कॉल. तुम्ही फक्त आदेश द्या, मी काम करतो. म्हणजेच काय, डू व्हॉट एव्हर अदर टेल यू. ते काही जे सांगतील त्यासाठी रेडी राहणे, त्याला म्हणतो आपण टू बेक अँड कॉल. बरोबर इडियम. लाईट फिंगर पर्सन. लाईट फिंगर पर्सन म्हणजे कोण की हा एकदम हात सफाई करतो. हात सफाई करणारा म्हणजे कोण की जो चोरी करणार आहे, त्याला क्लेप्टोमिनिया पण म्हणतात. क्लेप्टोमिनिया म्हणजे काय, असा व्यक्ती त्याला चोरण्याची खूप सवय असते, चोरी करतो तो लाईट फिंगर असतो. लाईट फिंगर लगेच काहीतरी चोरणार, खिशात घालून जाणार, त्याला म्हणतो आपण लाईट फिंगर. मग हे पण बरोबर आहे. मग याच्यात 2 इडियम म्हणजे बरोबर आहे. CD म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. क्लिअर. मग हे आयोगाचा हाच फॉर्मॅट आपल्याला जो तुम्हाला कॉपी होईल. 59 नंबरचा क्वेश्चन बघा. राज्यसेवा 2020ला आता पहिल्यांदा आयोगाने काय केलं, पहिल्यांदा असं की सिनॉनिमच्या अशा जोड्या लावल्या केल्या, असं जोड्या लावा आणि तो सिनॉनिम सांगा, अँटोनिम सांगा. आधी असं नव्हतं. हे बघा राज्यसेवा 2020चा पेपर आहे हा. यामध्ये त्याने पहिल्यांदा असं विचारलंय, फर्स्ट टाइम. बघा इथं कॉम्प्लेसेंट, जेंटिल, इंडस्ट्रियस, रेज आणि इकडे मिनिंग दिलेलं आहे स्टायलिश, डिलिजंट, सेल्फ सॅटिस्फाईड, कम्प्लिटली डिस्ट्रॉय. मग त्याने पहिल्यांदा असं केलं की एका मार्काला 8 शब्द. थोडक्यात काय बरं आहे, टाइम कन्झ्युमिंग, राईट. मग ह्या प्रकारचे प्रश्न मी आधीच घरी सॉल्व्ह केले पाहिजे. ॲग्रिवेट. ॲग्रिवेट म्हणजे काय, एखादी गोष्ट वाढवणे, एखादी गोष्ट इन्क्रीज करणे, वर नेणे. ठीक आहे. मग त्याला आपण काय म्हणतो, ॲलिव्हेट. ॲलिव्हेटर. ॲलिव्हेटर असतं बघा, आपण जेव्हा एखाद्या मॉलमध्ये जातो त्या ॲलिव्हेटरवरती बसतो, वरती जातो. मग ॲलिव्हेट कर म्हणजे काय, वाढवणे, त्याचा स्तर वाढवणे, ऑगमेंट करणे, ऑगमेंटेशन म्हणतो आपण त्याला. प्रॉस्पर, फोस्टर, ठीक आहे, इन्क्रीज. दुसरा इक्वावोकल. इक्वावोकल म्हणजे काय, ज्याच्या अनेक मिनिंग आहे, जे स्पष्ट नाही आहे, की ज्याला काही समजत नाही एखादी गोष्ट, म्हणजे एखाद्या शब्दाचे अनेक मिनिंग असतील, त्याला तुम्ही इक्वावोकल. त्याला ॲम्बिगस पण म्हणतो. मग आता ॲम्बिगस म्हणजे काय
की जे संदिग्ध आहे, ज्याला मिनिंग भरपूर आहेत, ज्याचा एका मिनिंगमध्ये कंप्लीट होणार नाही मिनिंग, त्याला बऱ्याचशे काही अर्थ आहेत, त्याला म्हणतो आपण इक्वाव्होकल. मग इक्वाव्होकल म्हणजे काय? अनसर्टन, जे निश्चित नाही आहे. मग बऱ्याच वेळा आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनला जे टीकाकार होते ते म्हटलं होतं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय आहे, हे इक्वाव्होकल आहे, अनसर्टन आहे, त्याचे मिनिंग भरपूर होतात. म्हणजेच काय, ते मल्टिपल मिनिंगवाली आहे, अनसर्टन आहे. मग याचं दोन उत्तर आहे, सॉरी एक उत्तर आहे. नंतर फ्यूड. फ्यूड म्हणजे काय की परंपरागत चालू असणारी भांडणं, वाद, तक्रारी, म्हणजेच काय फाईट, कॉन्फ्लिक्ट, क्वारल, वाद. आणि नंतर ग्रिसली. ग्रिसली म्हणजे काय? अतिशय किळसवाणं, डिस्गस्टिंग, ग्रिसली. मग अतिशय किळसवाणे अनुभव आपल्या लाईफमध्ये येत असतात, ते ग्रिसली असतात, की जे कटू असतात, जे आपल्याला वारंवार आठवतात, रिमाइंड करतात आपल्याला ते की आपलं चुकलं होतं तिथं. दॅट इज ग्रिसली. म्हणजेच काय? डिस्गस्टिंग, म्हणजेच ते घृणास्पद. मग त्याचं उत्तर येईल 4. मग हा फॉर्मॅट आहे रिसेंटली आपला PYQचा. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न आपल्याला तो फिल इन द ब्लँक. आता यात काय करायचं आहे? तेच की तो काय करतोय की EM आहे आणि ते 4 पर्याय तोडली आहे. मग अशी मी तुम्हाला दाखवली, विथ ग्रेट एन्झायटी, ॲट ग्रेट एन्झायटी. मग सेम थिंग यात बघा, ह्या वाक्यामध्ये त्यानं काय केलं की इडियम घेतली, ती तोडली आणि ती 4 प्रकार बनवली. इथं काय ऑप्शन आहे? टू पिकअप बोन ॲट, टू पिकअप बोन विथ, टू पिकअप बोन फॉर, इन टू. तर ते करेक्ट आहे, टू पिकअप बोन विथ. मग टू पिकअप बोन विथ म्हणजे काय? एखाद्याशी आर्ग्युमेंट करणे, एखाद्याशी वादविवाद घालणे. मग ती ॲट, फॉर, इन टू हे चुकीचं आहे. मग हे कुठे मिळतं? हे त्याच्या डोक्यातलं आहे, हे कुठल्या पुस्तकातलं नाही आहे. हे ॲट, हे फॉर, हे इन टू हे फक्त पुस्तकात मिळेल आपल्याला एखाद्या. म्हणून कॉपी करताना तो एखाद्या पुस्तकाचं फक्त वाक्य कॉपी करेल, पण हे 4 पर्याय बनवताना त्याच्या डोक्यातला वापर करतो. म्हणून ते शिका, पुस्तकाचं नका शिकू. तो कसा मांडतो त्याच्यावरती फोकस करा. मग इथं मला एक्झॅक्टली माहिती पाहिजे, टू पिक अ बोन विथ म्हणजे टू आर्ग्यू विथ समवन. क्लिअर? नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, फ्रेझल वर्बचा प्रश्न आहे. मग फ्रेझल वर्बचे 50 पैकी आता प्रश्न जर म्हटले तर 2 ते 3 प्रश्न सहज येत आहेत. मग आपला रन, कट, पुट, ब्रिंग हे नेहमी येतात. मग करा त्यांना बाहेर काढा ना, ते वाचून घ्या आणि PYQ बघा. वाक्य बघा, वाईल वॉकिंग अलॉंग द रोड साईड आय डॅश माय स्कूलमेट. मग आता रस्त्यानं चालत असताना माझा एक ओल्ड जो स्कूलमेट होता, म्हणजे माझा जुना मित्र होता, शाळा वर्गमित्र, तो मला भेटला. म्हणजे आकस्मितपणे भेट होणे, मग त्याला म्हणतो आपण कम अक्रॉस. मग कम अक्रॉस म्हणजे काय? आकस्मितपणे भेट होणे. म्हणजेच रन इन टू. रन इन टू म्हणजे काय? मिड बाय चान्स. एखाद्याला आपण म्हणजे प्री प्लॅन नसता कोणीतरी योगायोगाने भेटणे, त्याला म्हणतो आपण रन इन टू. मग रन ओव्हर म्हणजे काय? एखादा चिरडणे इथं. तर रन आफ्टर म्हणजे काय? पाठलाग करणे. रन थ्रू म्हणजे काय? पैशाची उधळपट्टी करणे. मग इथं वाक्याचा सेन्स, वाक्याची रिक्वायरमेंट काय आहे की मी रस्त्याने चालताना मला माझा जुना मित्र दिसला, म्हणजे ते योगायोगानं झालेलं काम आहे, म्हणून ही सेन्स लागतोय माझा रन इन टू. रन इन टू म्हणजे काय? टू मीट बाय चान्स. ना मग नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, 62. हां, फ्रेझल वर्बची अजून दुसरी मांडणी अशी आयोगाची, तो काय करतो ABCDE आणि इकडे मिनिंग देतो आणि जोड्या लावा. ठीक आहे. मग आता इथे गिव्ह आउट म्हणजेच काय? एखादी गोष्ट गिव्ह आउट करतोय. एखादा मॅनेजर आहे, आरोड्या मारतो लोकांना, कुठे गेले माझे लोक कामाला, तर ते अनाऊन्स करणे व्हर्बली किंवा इमिट करणे, त्याला आपण गिव्ह आउट म्हणतो. मग गिव्ह आउट म्हणजे काय? की एखादा मॅनेजर उभा आहे आणि तो एम्प्लॉय लोकांना आरोडी मारतोय, म्हणजे तो व्हर्बली एखाद्याला बोलवतोय, त्याला तो गिव्ह आउट म्हणतो आपण. दुसरं बघा, गिव्ह अप. हे सगळ्यांना माहिती आहे, डोंट गिव्ह अप, डोंट गिव्ह इन. आपण म्हणतो बघा की गिव्ह अप करू नको, स्टॉप होऊ नको, ॲबसेंट होऊ नको, एखादी गोष्ट सोडू नको, जाऊ नको सोडून. पुणे, MPSC, डोंट गिव्ह अप, डोंट गिव्ह इन. पण डोंट गिव्ह इन म्हणजे काय? सरेंडर करणे. गिव्ह म्हणजे सरेंडर, म्हणजेच काय? मी सरेंडर करतो, नको आता दमलो मी, सोडतो मी आता हे, तर सरेंडर करणे. गिव्ह इन सरेंडर करणे. गिव्ह अप सोडून देणे, सोडतो आता मी MPSC. गिव्ह अप करलं, सरेंडर करतो आता मी MPSCला, नको आता बाबा काहीच जमणार नाही मला. मग ते सॉन्ग आहे बघा, डोंट गिव्ह अप, डोंट गिव्ह इन. मग तुम्ही सोडू पण नका आणि सरेंडर पण करू नका. गिव्ह वे. गिव्ह म्हणजे काय? एखादी वस्तूने एखादी गोष्ट कोलॅप्स होणे, पडणे, धपकन खाली पडणे, गिव्ह वे होतं ते. मग गिव्ह वे म्हणजे काय? एखादं छप्पर खाली पडलं, एखादं दुकान खाली पडलं, त्याला म्हणतो आपण कोलॅप्स, अंडर द प्रेशर किंवा ब्रेक, तुटणे, मोडणे. आणि गिव्ह वे म्हणजे काय? डिस्ट्रीब्यूट करणे. जसं फॉर एक्झाम्पल 15 ऑगस्टला आपल्याला काहीतरी डिस्ट्रीब्यूट केलं जायचं एखादं प्राईज, त्याला गिव्ह वे म्हटलं जातं. गिव्ह वे म्हणजे काय? डिस्ट्रीब्यूट करणे, एखाद्या गोष्टीची वाटणी करणे, विभागणी करणे. मग याचं उत्तर येणार माझं 2. मग नेक्स्ट बघा, 63 नंबरचा क्वेश्चन आहे. इकडे वन वर्ड सबस्टिट्यूट आहे आणि त्याचा मिनिंग आहे. या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला प्रश्न येतात. आता तर पहिला शब्द आहे इटर्नंट. आता इटिनरंट म्हणजे कोण? इटिनर म्हणजे काय? थोडक्यात काय? तुम्ही जर कुठे फिरायला गेला बाहेर, तुम्ही केरळला गेलात, जम्मू काश्मीरला गेलात, तर इटर्नंट असतं. म्हणजेच काय? थोडक्यात तुमची यादी असते की तुम्ही सकाळी 8 वाजता कुठे जाणार, 8:30 वाजता कुठे जाणार. म्हणजे थोडक्यात जो तुम्ही प्रवास करतात त्या प्रवासाची यादी, त्या प्रवासामध्ये असलेले तुमचे टप्पे, की 4 वाजता जेवण करू, 5 वाजता इथं फिरायला जाऊ, 6 वाजता इथं फिरायला जाऊ, त्याला म्हणतो आपण इटिनरंट. म्हणजेच काय? की वन हू जर्नी फ्रॉम प्लेस टू प्लेस, आणि त्याची यादी असते त्याच्याकडे, तो असतो इटिनरंट. फिरणारा यादीनुसार, 2 वाजता इथं, 4 वाजता तिथं, तो असतो इटिनरंट.
दुसरा शब्द इनविन्सिबल, हा नेहमी येतो. इनविन्सिबल म्हणजे अजिंक्य, ज्याच्यावरती कोणी मात करू शकत नाही, ज्याला कोणी हरवू शकत नाही, तोच तो निसर्ग. मग निसर्ग एकमेव गोष्ट आहे की जो इनविन्सिबल आहे, वन हु इज व्हेरी स्ट्रॉंग टू बी डिफिटेड, की ज्याला कोणी डिफीट करू शकत नाही, ज्याच्यावर कोणी मात करू शकत नाही, तो एक्झॅक्टली आहे असा की तो स्ट्रॉंग आहे. नंबर नेक्स्ट आहे लिबर्टाईन. लिबर्टाईन म्हणजे कोण, की ज्याला मॉरल नाही असा, ज्याने नीतिमत्ता सोडलेली असा व्यक्ती. वन हु लीड्स अन इमॉरल लाईफ, ज्याला फक्त सुख सौम्य, जो विलासवादी विचारांचा आहे, की ज्याला फक्त इमॉरल दिसतं, ज्याच्यात मॉरलिटी नाही आहे, तोच तो आपला लिबर्टाईन. आणि चौथा आहे इनव्हल्नरेबल. इनव्हल्नरेबल म्हणजे काय, की जे हार्म होऊ शकत नाही, जे वाउंड होऊ शकत नाही, जे प्रोटेक्टेड आहेत, कॅन नॉट बी हार्म, ज्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ शकत नाही, जे प्रोटेक्टेड आहेत, जे गार्डेड आहेत, जे हार्मलेस आहेत, मग ते असतात आपले इनव्हल्नरेबल. मग आपण बऱ्याच वेळा इन्व्हायरमेंटमध्ये वाचतो बघा, की हे जे प्राणी आहेत हे इनव्हल्नरेबल आहे, यांना कुठल्याही प्रकारचं हार्म नाही आहे, यांना कुठल्या प्रकारचं कोणी त्रास देऊ शकत नाही, ते प्रोटेक्टेड आहेत, त्यांना म्हणतो आपण इनव्हल्नरेबल. क्लिअर. हा वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे. नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे 64. यामध्ये बघा 2 ओळी दिल्या आहेत आणि सेम उच्चार असलेले शब्द इथं आहेत. यांना म्हणतो आपण होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे काय, की ज्या शब्दांचा उच्चार जवळजवळ सारखा असतो, उच्चार स्पेलिंग पण जवळजवळ सारखं असतं, तर आपण होमोफोन्स म्हणतोय. मग यामध्ये बघा कोर्स. मग आता पहिला कोर्स म्हणजे काय आणि दुसरा कोर्स म्हणजे काय, तर पहिला कोर्स जो आहे तो COA, हा बघा COARSE, हा म्हणजे काय, तर हा थोडक्यात रानटी, दिसायला रानटी. आता दिसायला म्हणजे काय, रानटी म्हणजे काय, की ते सिव्हिलाइज नाही असे, जे सिव्हिलाइज नाही, जे स्ट्रक्चर नाही, जे कल्चर नाहीत, जे प्रॉपर ड्रेसिंगमध्ये नाही, अगदी साधे सरळ रानटी. किंवा रानटी शब्द म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की जे अतिशय गावंढळ, की ज्यांच्यामध्ये सभ्यपणा नाही, दिसायला नॉर्मल, सिम्पल, आपण म्हणतो ना सिम्पल, ज्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं टोन नाही, एक स्ट्रक्चर नाही, तो कोर्स. मतलब विलेजर्स मे बी कोर्स, ते दिसायला अतिशय सिम्पल, साधे सरळ असतील, पण ते मनाने मोठे असतात, बट दे आर व्हेरी नोबल हार्टेड. या दिसायला साधे सरळ असतील, ते अतिशय त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं एक प्रोफेशनलिझम नसेल, मग हा कोर्स शब्द तिथं फिट बसतोय. दुसरा, द रिव्हर ॲपेस टू बी चेंजिंग इट्स कोर्स. जेव्हा हा कोर्स मी लिहितो त्याला म्हणतो आपण डायरेक्शन. म्हणजेच डायरेक्शन म्हणजे काय, की तिची दिशा. मग मला वाक्याच्या सेन्सनुसार होमोफोन बसवायचे आहेत, तर पहिल्यामध्ये कोर्स हा ए वाला असेल आणि दुसऱ्यामध्ये कोर्स हा यू वाला असेल. क्लिअर. तर हा होमोफोनचा प्रश्न आहे, असं आपल्याला आयोग विचारतोय प्रश्न. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे 65. त्यामध्ये त्याने म्हटलं की अँटोनिम सांगा. आता बघा ह्या प्रश्नाची स्टाईल, हा आहे राज्योत्सव 2019चा पॅटर्न. तो काय करतो, 3 शब्द येतो वरती किंवा 4 शब्द येतो आणि रिस्पेक्टिव्हली म्हणजे त्याचे तो विचारतो सिनॉनिम्स किंवा अँटोनिम्स. म्हणजे पहिल्याला पहिला, दुसऱ्याला दुसरा आणि तिसऱ्याला तिसरा. ठीक आहे. बघा त्याचे उत्तर कसं असेल आपल्याला. पहिला शब्द अकोलेड. अकोलेड म्हणजे काय, एखाद्याचं कौतुक करणे, एखाद्याला ॲप्रिशिएट करणे. मग त्याच्या विरुद्ध काय होईल, ब्लेम, एखाद्यावरती ब्लेम करतो आपण, तर ते अँटोनिम्स आहे त्याचं. दुसरं इनॲडव्हर्टंट. बघा इनॲडव्हर्टंटली म्हणजे काय, इनॲडव्हर्टंट म्हणजे काय, विदाऊट इंटेन्शन, विदाऊट नो पर्पज, म्हणजे कुठलाही त्यामध्ये इंटेन्शन नाही आहे, पर्पज नाही आहे, म्हणजे त्यामध्ये कुठलं असं मी की इंटेन्शनली आधी ठरवलं की ते मी करेल तसं नसणे. मग त्याच्या विरुद्ध काय होईल, डेलिबरेटली. डेलिबरेट म्हणजे इंटेन्शनली, ज्यामध्ये पर्पज आहे, जे आधीच ठरवलेलं आहे, जे आधीच प्लॅन आहे. नंबर नेक्स्ट आहे ऑप्ट्यूस. ऑप्ट्यूस म्हणजे काय, आपल्या भाषेत ढगाचा, जो डीम आहे, जो वीक आहे, जो टॅलेंटेड नाही आहे, शार्प नाही आहे, मग त्याच्या विरुद्ध कोण होईल, शार्प विटेड, अतिशय टॅलेंटेड, हुशार, चतुर, जो लोकांना उल्लू बनवत होतो तो असतो शार्प विटेड. आणि ऑप्ट्यूस म्हणजे काय, थोडासा डीम असलेला, थोडासा डम, थोडासा क्लम्सी. क्लम्सी म्हणजे थोडासा ढगाचा, ज्याला डोकं नाही असा. तो उत्तर 4 आहे. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, पुन्हा आपल्याला हा प्रश्न आहे होमोफोनचा. तो होमोफोनमध्ये इथं 2 शब्द डिफाय आणि दोन्ही शब्द समजून घ्या. एक असतो DEFY, हा डिफाय, आणि दुसरा असतो DEIFY. तर बघा हा DEFY म्हणजे काय, एखाद्याचा आदेश असेल, एखाद्याचा कुठलाही नियम असेल तर तो न मानणे, झुगारून टाकणे. म्हणजे मला जर एखाद्याला माझ्या मेंबरने, माझ्या हेडने एक आदेश दिला, मी त्याला डिफाय केलं, म्हणजेच एखाद्याला अवज्ञा करणे, म्हणजे एखादी आज्ञा न पाळणे इथं. आणि हा जो डिफाय आहे हा आयवाला म्हणजे आराधना करणे, पूजा पाठ करणे. मग इथं जर बघितलं, पहिल्या वाक्यामध्ये पार्टी लिडरला त्याने डिफाय केलाय आणि दुसऱ्या वाक्यामध्ये राजाची आहे ना आपण पूजा करायचो, हा डिफाय आहे. मग यांचं ह्या डिफायचा दुसरं रूप हे डिफाईड आहे आणि ह्या डिफायचं दुसरं रूप हे डिफाईड आहे. म्हणजे थोडक्यात काय, इथं DF आणि इथं DIF, म्हणून पर्याय क्रमांक 2 आहे. असे शब्द नीट लक्षात घ्या, हे असे आगाऊ शब्द आपल्याला वारंवार येत आहेत. पुढचा प्रश्न घेऊया आपण, 67 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा त्याने म्हटलं की कुठल्या वाक्यामध्ये इडियम्स आहेत, असा प्रश्न आपल्याला येतोय. तर पहिल्या वाक्यामधलं इडियम आहे बघा, डच करेज, हे पहिलं इडियम आहे. डच करेज म्हणजे काय, दारू पिल्यानंतर सामर्थ्य दाखवणे, म्हणजेच काय, टू शो युअर ब्रेवरी अंडर अल्कोहोलिक इन्फ्लुअन्स. दुसऱ्या वाक्यामधलं बघा इडियम आहे आपल्याला लिप सर्व्हिस. लिप सर्व्हिस म्हणजे काय,
एखाद्याची फ्लॅटरी करणे. फ्लॅटरी करणे म्हणजे काय, एखाद्याची खुशामत करणे. तिसरं वाक्यामध्ये स्पीक व्हॉल्युम्स फॉर. स्पीक व्हॉल्यूम फॉर ही इडियम आहे आपल्याला. स्पीक व्हॉल्यूम फॉर म्हणजे काय, की जेव्हा तुमच्याकडे खूप काही पुरावे आहे, यू हॅव लिमिटेड सोर्स ऑफ प्रूव्हिंग समथिंग, म्हणजे तुमच्याकडे भरपूर काही पुरावे असतील तर त्याला म्हणतो स्पीक व्हॉल्यूम फॉर. आणि चौथ्या वाक्यामध्ये इडियम आहे बघा, स्प्लिटिंग हिअर. स्प्लिट हिअर म्हणजे काय, आर्ग्युमेंट करणे, वाद करणे, एखाद्याशी आर्ग्युमेंट करणे, फाईट करणे, क्वारल करणे. तर चारही वाक्यामध्ये इडियम्स आहे. उत्तर माझं 4 आहे. मग असा प्रश्न आपला विचारतोय काय, तर यस, आपल्याला ग्रुप सी ला 18ला 19ला दोन्ही वर्षी प्रश्न विचारलाय. हे बघा, हे 4 वाक्य आहे, कंबाईन सीचा प्रश्न आहे. आणि त्याने म्हटलं आहे की सांगा इडियम्स कुठल्या वाक्यात आहे, कुठल्या वाक्यात नाही आहे. त्याने विचारलं कुठल्या वाक्यात नाही आहे, इथं असं विचारलेलं आहे, विदाउट एन इडियम. आणि वाक्यामध्ये बघा, फिदर वन्स कॅप, बिल्ड कॅसल इन द एअर. त्यानंतर पुढच्या वाक्यात बघा, फुल्स पॅराडाईस. आणि चौथं आपलं ब्लेस अँड डिस्गाईस. म्हणजे सगळ्या वाक्यामध्ये इडियम्स आहे. म्हणजे उत्तराचं नन ऑफ द अबोव. म्हणजे कुठल्या वाक्यात इडियम्स नाही असं विचारतोय, पण 4 वाक्यामध्ये इडियम्स आहे. थोडक्यात असा आपल्याला पॅटर्न आयु विचारतोय. 68 नंबरचा क्वेश्चन आहे पुढचा आपला. त्याने म्हटलं इडियम्स ओळखा. सेम थिंग बघा, वाक्य दिले आहेत 3 आणि त्याला इडियम्स ओळखा म्हटलंय. पहिल्या वाक्यामध्ये बघा, तुम्ही जर वाक्य वाचलं तर गिव्ह मी द स्लीप ही इडियम आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये गिव्ह देमसेल्स एअर, गिव्ह समबडी एअर ही इडियम आहे. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये गिव्ह इयर टू ही इडियम आहे. थोडक्यात 3 गिव्हचे इडियम्स आहेत. मग आता पहिल्या वाक्याचं जे इडियम आहे ते गिव्ह समबडी अ स्लीप. गिव्ह समबडी अ स्लीप म्हणजे काय, हातावर तुरी देणे, म्हणजे पसारवणे, एस्केप, रन अवे हा त्याचा अर्थ होतो. दुसरा गिव्ह समवन एअर. आता ते इडियम मुळात समोन आले, गिव्ह समवन एअर, पण वाक्याच्या मिनिंगनुसार ते देमसेल्स वापरलेलं आहे. मग गिव्ह समवन्स एअर म्हणजे काय, जे स्वतःला जास्त महत्त्व देतात, जे लवर ऑफ वन सेल्फ असतात, की जे जास्त स्वतःला प्राऊड फील करतात, की जे त्यांना वाटतं की मी खूप सुपेरियर आहे, मला खूप नॉलेज आहे, मीच खूप मोठा आहे, तो अर्थ होता त्याचा गिव्ह समवन्स एअर. तिसऱ्यामध्ये गिव्ह इयर टू, एखाद्या गोष्टीकडे अटेन्शन देणे, एखाद्या गोष्ट नीट ऐकणे, त्या गोष्टीला फॉलो करणे. आपण गिव्ह इयर टू एल्डर्स म्हणजे मोठ्यांचं ऐका आपण. म्हणून 3 वाक्यांमध्ये जर इडियम्स आहेत तर उत्तर आहे माझं 3 ABC. मग अशा आपल्याला विचारताय कुठल्या वाक्यात इडियम्स आहे, कुठल्या वाक्यात इडियम नाही आहे. नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूट, जोडायला हवा. तर पहिला कॉस्मोपॉलिटन. कॉस्मोपॉलिटन म्हणजे कोण, विश्वही माझा संसार, संपूर्ण जगच माझं घर आहे, संपूर्ण जग आपण एकत्र आहोत अशी विचारसरणी असणारा. मग कॉस्मोपॉलिटन म्हणजे काय, असा व्यक्ती की सगळं जग हे माझं घर आहे, माझा देश आहे असे विचार असणारा. दुसरं डेबनार. डेबनार म्हणजे काय, सुवा. आणि सुवा म्हणजे कोण, कॉन्फिडंट, स्टायलिश, अतिशय एलिजंट पर्सन, असा की त्याच्यामध्ये त्याच्या बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये एक एनर्जी आहे, एक कॉन्फिडंट आहे, एक असं काहीतरी एक ऑरा आहे त्याचा, तो सुवा. म्हणजेच कोण, डेबोनार म्हणजेच कॉन्फिडंट, स्टायलिश, एलिगंट असा व्यक्ती. नंबर आहे सायनिक. सायनिक हा असा असतो ज्याला नेहमी असं वाटतं की सगळी लोक वाईट आहेत, सगळे नालायक आहेत आणि मीच चांगला आहे. सगळे सायनिक कॅरेक्टर असतात ते. सायनिक म्हणजे त्याला वाटतं की सगळे सेल्फिश आहेत, सगळी दुनिया मतलबी आहे असे विचार ठेवणार तो सायनिक. म्हणजे वन हु इज स्नीर ॲट द बिलीफ ऑफ अदर्स. आणि नेक्स्ट आहे आपला सायनोश्युअर. सायनोश्युअर म्हणजे काय, तोच तो प्लेस ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे तो सोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, सेंटर ऑफ अट्रॅक्शन असलेला. जसा आपला ऋतिक रोशन आहे तो आहे सायनोश्युअर. सगळ्यांचा तो एक अट्रॅक्शन आहे, म्हणजे सगळं त्याला एक अट्रॅक्शन म्हणून बघतात, तो एक सोर्स आहे, त्याला आपण म्हणतो सायनोश्युअर. मग नेक्स्ट पुढचा प्रश्न, सेम थिंग इडियम्स आहेत. या इडियम्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याने विचारलं की कुठल्या करेक्ट आहे. इडियम्सचा त्याने मिनिंग दिला नाही आहे, त्यानं फक्त विचारलं कुठलं करेक्ट आहे. 4ही करेक्ट आहे, कुठलीही मी चुकवली नाही आहे. मग पहिलं बुलिन चायना शॉप आता आलाय 2022ला ही इडियम आलेली आहे स्टेनो ऑनलाईनला. तर बुलिन चायना शॉप म्हणजे काय, जो शांततेचा भंग करतो असा, वन हू डॅमेजेस द पीस. दुसरा बघा, बर्न द होल इन द पॉकेट. बर्न द होल इन द पॉकेट म्हणजेच काय, पैशाची उधळपट्टी करणे, म्हणजेच पैसा खर्च करणे. पुढचं बर्न वन्स फिंगर. बर्न वन्स फिंगर म्हणजे काय, स्वतःला संकटात ढकलणे, गेट इन टू ट्रबल. चौथा बघा, बर्न द कॅन्डल ॲट बोथ एंड्स. बघा एखादी कॅन्डल आहे, दोघे एंडने तुम्ही त्याला पेटवतात, म्हणजे तुम्ही काय करतात, एक्स्ट्रा वॅगंट आहात, म्हणजे तुम्ही ती स्पेंड करतात, म्हणजेच काय, खर्चिक आहात तुम्ही एखादी गोष्ट उधळपट्टीने वापरतायत, त्याला आपण बर्न द कॅन्डल बोथ एंड्स. म्हणून 4ही इडियम्स या बरोबर आहेत. मग या बर्नच्या विचारल्यात एक वेळी, बर्नच्या आहेत एक बुल आहे, म्हणजे तो कॅटेगरीमध्ये पण विचारतो, बर्न, कट, पुट. तर तोही स्टडी करा की तो कशा विचारतोय. बघा 71 नंबरचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये फिल इन द ब्लँक विचारलाय. पुन्हा हे आपल्या प्रोव्हर्ब्स आहेत, ज्यामधला एक भाग तोडलेला आहे. राज्यसभा 18 सेम क्वेश्चन आपल्याला फ्रेम केलेला आहे की एक प्रोव्हर्बमधला एक भाग तोडलेला आहे आणि तो फिल इन द ब्लँक जोडायला म्हणून विचारतोय. तर पहिलं बघा, मेक अ व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी. हे बघा पहिलं जे आहे ते होणार आहे मेक अ व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी. मेक अ व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी म्हणजे काय, तुमच्या डिफिकल्ट टाईममध्ये काहीतरी चांगलं शिकणे. म्हणजे सपोज टू गेट समथिंग गुड फ्रॉम व्हेरी बॅड टाईम, म्हणजे काय वाईट काळात नाही, एखाद्या वाईट संकटात नाही, त्याचं काहीतरी चांगलं शिकणे, म्हणजे गेट द ॲडव्हान्टेज ऑफ अ डिफिकल्ट टाईम किंवा ॲडव्हर्सिटी, त्याला म्हणतो आपण मेक अ व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी. दुसरं बघा, मेक मच अ डू अबाउट नथिंग.
बघा, मेक मच अडू अबाउट नथिंग म्हणजे काय, की एखाद्या छोट्याशा गोष्टीवरती भांडण करत राहणे, म्हणजे जी गोष्टीला काही महत्व नाही, ज्या गोष्टीला काही कुठली गोष्ट त्याला काही सेन्स नाही, त्या गोष्टीवरती भांडण करणे, वाद करणे, दॅट इज फाईट ओव्हर अ व्हेरी नॉर्मल ऑर अ लेस इम्पॉर्टंट टॉपिक, किंवा एखाद्या लेस इम्पॉर्टंट टॉपिकला जास्त महत्व देणे, की ऍक्च्युली त्याला तेवढं महत्व दिलं गेलं नको पाहिजे, तर त्याला म्हणतो आपण मेक मच अडू अबाउट नथिंग. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपली प्रोव्हर्ब आहे गेट अ डॅश ऑफ थिंग ना, तर गेट अ हँग ऑफ थिंग्स. मग गेट अ हँग ऑफ थिंग्स म्हणजे काय, गेट अ हँग ऑफ थिंग्स म्हणजे काय, कुठेतरी नवीन गोष्ट शिकणे, जी तुम्हाला शिकायची गरज आहे. दॅट मीन्स यू हॅव टू अपडेट युअर सेल्फ, लर्न समथिंग न्यू दॅट इज रिक्वायर्ड. त्याला म्हणतो आपण गेट अ हँग ऑफ न्यू थिंग्स. पुढचं बघा, इनफ अँड टू स्पेअर. इनफ अँड टू स्पेअर म्हणजे काय, आपण तुम्हाला देवाने खूप काय दिलंय, इनफ अँड टू स्पेअर भरपूर आहे, म्हणजे मोर दॅन रिक्वायर्ड. मोर दॅन रिक्वायर्ड म्हणजे काय, की जेव्हा तुमच्याकडे एखादी गोष्ट अपेक्षेपेक्षा जास्त असते तेव्हा त्याला म्हणतो इनफ अँड टू स्पेअर. तर उत्तर आपलं 3 आहे. थोडक्यात हा प्रश्न होता प्रोव्हर्ब्सचा. पुढचा प्रश्न बघला 72 नंबरचा क्वेश्चन. 72 नंबरचा क्वेश्चन पुन्हा बघा, तो विचारला त्याने की कुठल्या वाक्यामध्ये इडियम्स आहेत. तर पहिल्या वाक्यामध्ये बघा फिश आउट ऑफ द वॉटर आहे, इडियम आहे पहिल्या वाक्यामध्ये. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा पुन्हा फूट द बिल, ही इडियम आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ, ही म्हणा आपली मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ. आणि चौथ्या वाक्यामध्ये बघा पुन्हा म्हणा आपली ती म्हणजे टेक टू द क्यू, टेक द क्यू. मग चारही वाक्यामध्ये इडियम्स आहे म्हटल्यानंतर उत्तर माझं अबो आलाय. मग आता प्रत्येक वाक्य वाचावं लागेल तुम्हाला यासाठी. मग असे प्रश्न सॉल्व्ह करणे गरजेचे आपल्याला. तर प्रत्येक वाक्यात इडियम पहिल्या वाक्यात फिश आउट ऑफ वॉटर. आपल्याला आयोगाने विचारलं फॉरेस्ट 17ला फिश आउट ऑफ द वॉटरच्या त्याने फिश आउट ऑफ द ब्ल्यू म्हटलं होतं, फिश आउट ऑफ द त्याने रिव्हर म्हटलं होतं. तर फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे काय, जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन कम्फर्टेबल मधून बाहेर पडतात आणि तुम्हाला एकदम नवीन गोष्ट असते, ती ऑकवर्ड असते किंवा ती दैनंदिन नसते, तेव्हा त्याला म्हणतो आपण फिश आउट ऑफ वॉटर. फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे काय, की एकदम तुम्ही दररोज अभ्यास करणारे लोक आहे, शेतात जर गेलात तुम्हाला ते रुटीन नवीन असेल तेव्हा त्याला म्हणतो आपण फिश आउट ऑफ वॉटर. दॅट मीन्स ऑकवर्ड सिच्युएशन ऑर न्यू सिच्युएशन वेअर यू आर नॉट बिलॉंग टू. दुसरी इडियम आहे ती म्हणजे फूट द बिल, म्हणजे बिल पे करणे. फूट द बिल म्हणजे काय, दॅट यू हॅव टू पे द बिल, म्हणजे मी फूट द बिल केलं म्हणजे मी बिल पे करतोय, म्हणजे मी त्याचा जो खर्च आहे तो मला द्यावा लागेल. तिसऱ्या वाक्याची इडियम आहे मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ, म्हणजे काय, ऍडमिट करणे, कबूल करणे, येस ते मी केलंय. चूक असेल, काही गोष्टी असतील ते ऍडमिट करणे, म्हणजे त्या गोष्टीला अप्रूव्ह देणे की येस मी ते केलेलं आहे, त्याला म्हणतो आपण मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ. आणि पुढचा टेक टू क्यू. टेक द क्यू म्हणजे काय, थोडक्यात पसार होणे, फरार होणे, निघून जाणे, एस्केप, रन अवे, गो अवे, त्याला म्हणतो आपण टेक द क्यू. थोडक्यात आपल्याला 4 वाक्य येतील, त्यात तो इडियम विचारतोय, उत्तर 4 आहे. 73 नंबरचा क्वेश्चन हा आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. इकडे वन वर्ड्स आहेत आणि इकडे त्याचा मिनिंग दिलेला आहे. तर मला इगोटिस्ट कोण असतो, की जो स्वतःच्या ऍडव्हान्टेज बद्दल खूप बोलतो, मी पण त्याच्यामध्ये असतो, अहमपणा त्याच्यामध्ये असतो, तो असतो इगोटिस्ट. म्हणजे तो कोण, की तो असतो नेहमी स्वतःच्या अचिव्हमेंट बद्दल बोलणारा. दुसरा इमिग्रंट. ई वाला एक असतो आणि एक आय वाला असतो. ई वाला जो असतो तो आपल्या देशात दुसऱ्या देशात जातो, आणि जो आय वाला असतो इमिग्रंट तो दुसऱ्या देशातून आपल्या देशात येतो. आपण त्याला म्हणतो इमिग्रंट 2 प्रकारचे असतात. मग जो येणारा आणि जाणारा, मग ई फॉर एक्सपोर्ट, इमिग्रंट म्हणजे जाणारा, म्हणजे असा व्यक्ती की जो आपला देश सोडून दुसऱ्या देशात जातोय. नंबर नेक्स्ट फास्टिडियस. फास्टिडियस म्हणजे कोण, की ज्याला तुमचं मन, तुम्ही ज्याला खुश ठेवू शकत नाही, ज्याला तुम्ही चोखंदळ म्हणून त्याला, की ज्याला तुम्ही त्याचं मन वळवायला खूप कठीण जाईल, की जो अतिशय हट्टी आहे, खूप असा निरागस नाही आहे, तो शांत नाही आहे, तो असा व्यक्ती, असा कॅरेक्टर आहे की ज्याला कन्व्हिन्स करायला खूप वेळ लागेल किंवा तो कन्व्हिन्सच होणार नाही आहे, त्याला म्हणून पण फास्टिडियस. एखादं बाळ आहे, जर त्या बाळाला मी म्हणतोय की हे प्रोडक्ट चांगलं आहे, तू घे, हे खेळणं, हे टॉय, की तुला ते आवडेल, तो नाही मला आवडत नाही, मला दुसरं हवं आहे, तर यू फेल टू कन्व्हिन्स हिम. दॅट मीन्स दॅट कॅरेक्टर, दॅट चाइल्ड इज अ फास्टिडियस, म्हणजे हार्ड टू प्लीज, म्हणजे त्याला त्याचं मन ओढवलं, त्याला आनंदित ठेवलं, त्याला समाधानी ठेवणं खूप डिफिकल्ट जातं, तर त्याला म्हणतो आपण फास्टिडियस. एपिक्युअर म्हणजे कोण, की हा असा आहे, खाण्यापिण्याची याला खूप गोडी आहे. खाण्यापिण्याची गोडी म्हणजे हा खूप चविष्ट आहे, याला खूप सिलेक्टिव्ह खायला, सिलेक्टिव्ह प्यायला आवडतं, आणि हा खूप त्याचा अतिशय फॅन आहे, की तो प्लेजर कशात मिळवतो, खाण्यापिण्यामध्ये. म्हणजे त्याला उसळ खायची आहे, तो जाईल 20 किलोमीटर, त्याला मटण खायचं जाईल तो 30 किलोमीटर, म्हणजे सिलेक्टिव्ह आहे तो खाण्यापिण्यामध्ये. आपल्यासारखं नॉर्मल नाही की जे आलं ते खाऊन घेईल, नाही. एपिक्युअर म्हणजे वन हू इज व्हेरी इंटरेस्टेड इन इटिंग अँड ड्रिंकिंग बट सिलेक्टिव्ह थिंग्स, तो असतो एपिक्युअर. याचं उत्तर 2 आहे. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न 74. सेम थिंग बघा, हेच पॅटर्न आहे. 3 शब्द आणि खाली त्यांचे सिनॉनिम्स, 4 शब्द त्यांचे अँटोनिम्स, या फॉर्मॅटमध्ये प्रश्न येतात आपल्याला, राईट. मग पहिला नॉटी म्हणजे काय, जी गोष्ट नॉट असते, नॉट म्हणजे गाठ, आणि ते काय असते, कॉम्प्लिकेटेड. आणि ज्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहेत, ज्या गोष्टी कॉम्प्लेक्स आहे, ज्या गोष्टी कठीण आहे सॉल्व्ह करायला, त्याला तो नॉटी म्हणजेच कॉम्प्लिकेटेड. काही लोकांचं आयुष्य बघा खूप नॉटी असतं, खूप कॉम्प्लिकेटेड असतं, इझी नसतं, ते स्मूथ नसतं. म्हणून पहिलं तुझं ऑप्शन बरोबर आहे.
दुसरा लुशियस. लुशियस म्हणजे चवीदार, जे खाण्यास लायक आहे ते. आपण तो डिलिशियस फूड ॲज, खूप डिलिशियस चव होती आजच्या फूडची, ते लुशियस आहे. मग लुशियसचं बरेचसे ब्रँड पण आहे बघा, ते ऑनलाईन ॲप असतात. लुशियस ॲप म्हणजे आमच्या ॲपवरनं ऑनलाईन बरेचसे पदार्थ तुम्ही मागू शकतात. लुशियस. मग लुशियसचं काय नाव? पालाटेबल. मग पालाटेबल म्हणजे काय? खाण्यायोग्य. जसं म्हणतो पोर्टेबल, ड्रिंकेबल, इडिबल, खाण्यास योग्य. जी इडिबल आहे, जे खाण्यायोग्य आहे, जे पॅलेटेबल आहे, त्याला आपण म्हणू लुशियस. नंबर नेक्स्ट जेडेड. जेडेड म्हणजे काय? एक्झॉस्टेड, टायर्ड, अतिशय दमलेला, की जो कामाने अगदी व्यापून गेलाय आणि तो जेडेड झालेला आहे, म्हणजेच काय, त्याला टायर्ड झालेला आहे तो. राईट. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर याचं. नंबर नेक्स्ट 75 नंबरचा क्वेश्चन. पुन्हा इकडे आता इडियमचा आहे. हा पॅटर्न आहे कंबाईन 2018च्या पॅटर्नचा. त्याने काय केलं, इकडे सगळ्या किक द बकेट, किकच्या सगळ्या फ्रेजर, इकडे फ्रेजर दिलेले आहेत, इडियम दिलेले आहेत, आणि इकडे मिनिंग दिलेला आहे त्याने. तर सेम थिंग बघा, इकडे ह्या इडियम्स आहे आणि इकडे मिनिंग आहे. तर पहिलं टर्न ए डेफ इयर. टर्न ए डेफ इयर म्हणजे काय? ऐकून न ऐकण्यासारखे करणे, म्हणजेच काय करणे? इग्नोर. मग इग्नोर करणे म्हणजेच काय? दुर्लक्ष करणे. समोर त्याचं उत्तर टर्न ए न्यू लीफ. टर्न ए न्यू लीफ. बघा बरेच वेळा झाडांचे पानं गळतात आणि त्याला नवीन पानं येतात, तर नवीन अशी बहर येते, तर त्याला म्हणतो आपण बदल होणे. जेव्हा एक मोठा बदल आपल्याला दिसतो एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये, तर त्याला म्हणतो आपण सी चेंज, समुद्र बदल, म्हणजेच त्याला म्हणतो आपण टर्न अ न्यू लीफ. टर्न अ न्यू लीफ म्हणजे काय? की एखादी गोष्ट कम्प्लीट चेंज होते, कम्प्लीट बदलते, त्यात नाविन्य येत आहे, त्यात काहीतरी इनोव्हेशन येत आहेत, तर त्याला म्हणतो आपण की टर्न अ न्यू लीफ. पुढचा बघा स्पिल द बीन्स. स्पिल द बीन्स म्हणजे काय? तेच टेक द लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, म्हणजेच काय? मी बिल स्पिन्स केल्या म्हणजे मी काय केलं? मी सिक्रेट रिव्हील केलं. जे काही सिक्रेट होतं, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की अंडर द रोज, अंडर द हॅट, म्हणजेच काय? एखादं जे सिक्रेट आहे ते सिक्रेट बाहेर काढणे, म्हणजे त्याला म्हणतो आपण स्पिल द बीन्स. आणि नेक्स्ट जम्प ऑन द बँड वॅगन. जम्प द बँड वॅगन म्हणजे काय? की एखादा डान्स करणारे लोक चालले आहेत, त्यांना सहभागी होणे, म्हणजे जी ऍक्टिव्हिटी सुरू आहे, जे ट्रेंड सुरू आहे जगामध्ये, त्याच्यात सहभागी होणे. जसं सगळे इंस्टाग्रामवरती रील बनवतो, आपणही बनवतोय, दॅट मीन्स वी जॉईन द बँड वॅगन. जॉईन द बँड वॅगन म्हणजे काय? जम्प द बँड वॅगन म्हणजे काय? की एखाद्या ऍक्टिव्हिटीला, एखाद्या गोष्टीमध्ये सहभाग घेणे, त्याचा एक भाग होणे, त्याला म्हणतो पण जम्प द बँड वॅगन. मग आता सगळ्यांची मिनिंग समोर आहे. यात मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की याचं उत्तर 1, 2, 3, 4 आहे. आयोगाचे उत्तर सुद्धा असे तिरपे नसतात, सरळ सुद्धा असतात. त्यामुळे बी स्मार्ट, की जर टुक्का लावायचा असेल तर तोही विचार करा, सरळ उत्तर असतात. 76 नंबरचा क्वेश्चन सेम तसंच आहे. सेम इकडे या इडियम्स आणि इकडे त्यांचं मिनिंग आहे टू ब्रेक द न्यू ग्राउंड. टू ब्रेक द न्यू ग्राउंड म्हणजे काय? काहीतरी नाविन्य करणे, अशी गोष्ट करणे की ते काहीतरी नवीन आणलं तुम्ही, काहीतरी शोध लावणे, असं काहीतरी भन्नाट करणे की सगळं जग तुम्हाला थक्क होईल की हे काय आहे, तर आपण ब्रेक द ग्राउंड, मग त्याला ब्रेक द न्यू ग्राउंड. पुढचं बघा टू ब्रेक द बॅक ऑफ समथिंग. टू ब्रेक द बॅक ऑफ समथिंग म्हणजे काय? एखाद्या कामाचा मुख्य भाग संपवणे. टू ब्रेक द बॅक ऑफ समथिंग. जसं तुम्ही तुमच्या अभ्यासाचा एक काहीतरी जीएस कंप्लीट करून टाकला, दॅट मीन्स यू ब्रोक द बॅक ऑफ समथिंग. मग ब्रेक द बॅक ऑफ समथिंग म्हणजे काय? की टू फिनिश द हार्डेस्ट पीस ऑफ द वर्क, महत्वाचा भाग, गाभा संपवणे. पुढचं बघा अंडर द थंब. अंडर द थंब म्हणजे काय? की एखाद्याच्या कंट्रोल खाली असणे, एखाद्याच्या नियंत्रणाखाली असते, त्याला म्हणतो आपण अंडर द थंब. अंडर द इन्फ्लुअन्स, अंडर द पॉवर, त्याला म्हणतो आपण अंडर द पॉवर किंवा अंडर द डॉमिनेशन ऑफ समवन. नंबर नेक्स्ट आहे ब्रेक द न्यूज. ब्रेक द न्यूज म्हणजे काय? एखादी गोष्ट जी आहे ती ब्रेक द न्यूज करणे, म्हणजेच ती काय करणे? टू क्लोज द इन्फॉर्मेशन, टू डिस्क्लोज द इन्फॉर्मेशन, म्हणजेच माहिती बाहेर काढणे, म्हणजेच ती गुपित जे ती सांगून देणे दुसऱ्यांना, त्याला म्हणतो ब्रेक द न्यूज, म्हणजेच टू डिस्क्लोज द न्यूज, म्हणजे लोकांना सांगणे ती. तो उत्तर तेच 1, 2, 3, 4 ईडीएमचा प्रश्न होता. 77 नंबरचा क्वेश्चन आहे. पुन्हा फ्रेझल वर्बचा प्रश्न आहे आता. तर फ्रेझल वर्ब आपल्याला जोड्या लावा म्हणून येत आहेत. तर त्यामध्ये बघा पहिले जे कम अक्रॉस, आपण बघा मगाशी प्रश्न बघितला होता रन इन टू, म्हणजे कम अक्रॉस म्हणजेच रन इन टू, म्हणजे आकस्मिकपणे भेट होणे, म्हणजेच मीट बाय चान्स, बाय ऍक्सिडेंट, मग त्याला सुद्धा आपण मीट बाय चान्स, त्याला म्हणतो आपण मीट बाय चान्स. दुसरा बघा कम ऑफ. कम ऑफ म्हणजे काय? तर बघा ते कम ऑफ म्हणजे बिलॉंग टू, आणि बिलॉंग टू म्हणजे काय? बिलॉंग टू म्हणजे काय? आता मी असं म्हणलं की आय बिलॉंग टू खानदेश, आय बिलॉंग टू ओबीसी कॅटेगरी, सो आय कम ऑफ खानदेश, आय कम ऑफ ओबीसी कॅटेगरी, म्हणजे मी त्या गोष्टीशी बिलॉंग करतो, त्याला म्हणतो आपण कम ऑफ. बघा कम बाय ऑलरेडी आलेला आहे. एखादी गोष्ट मिळवणे. मिळवणं म्हणजे काय? अचीव करणे, त्याला आपण अचीव पण म्हणू. अचीव करणे, ऑप्टेन करणे, अचीव, ऑप्टेन, त्याला आपण म्हणू अचीव, ऑप्टेन. मग असं म्हणतात बघा इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कम बाय जॉब दीज डेज. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कम बाय जॉब दीज डेज म्हणजे काय? की गव्हर्नमेंट जॉब मिळवणं आजकाल खूप कठीण झालेलं आहे, तेव्हा त्याला म्हणतो आपण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कम बाय गव्हर्नमेंट जॉब दीज डेज. नंबर नेक्स्ट आहे कम ऑफ. हा सिंगल एफ आहे आणि डबल एफ आहे, दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे बघा. हा डबल एफ जो आहे तो असतो बिलॉंग टू, आणि सिंगल एफ जो आहे तो टेक प्लेस, एखादी गोष्ट घडणे. आता उद्या सपोज साखरपुडा आहे, सो द एंगेजमेंट सेरेमनी विल टेक प्लेस, म्हणजेच काय? विल कम ऑफ टुमॉरो मॉर्निंग, उद्या ते घडणार आहे. उद्या एखादं सेमिनार आहे ते घडणार आहे, सो द सेमिनार ऑफ माय लेक्चर विल बी कम ऑफ टुमॉरो मॉर्निंग.
त्याला म्हणतो आपण घडणे. आणि कम अबाउट म्हणजे काय, तेच आहे, ऑलमोस्ट तेच आहे, हॅपन तेच घडणे. दोघांचं मिनिंग ऑलमोस्ट थोडाफार सेम आहे, पण हॅपन त्याचा अर्थ होतो, आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे कम अबाउट आपल्याला, आणि पण टेक प्लेस ऑलमोस्ट सेम आहे त्यांचं मिनिंग. तर उत्तर आहे माझं 3 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट आहे 78 नंबरचा क्वेश्चन. हा आहे आपला होमोफोनचा प्रश्न. तर 2 शब्द आहेत, पर्सिक्यूट आणि प्रॉसिक्यूट. बघा, पर्सिक्युशन आणि प्रॉसिक्युशन, प्रॉसिक्यूट करणे आणि पर्सिक्यूट करणे. मग आता प्रॉसिक्यूट म्हणजे काय, प्रॉसिक्युटर आपण तो पब्लिक प्रॉसिक्युटर प्रॉसिक्यूट करतो. प्रॉसिक्यूट म्हणजे काय, कायदेशीर कारवाई करणे, कायदेशीर कारवाई करणारा असतो पब्लिक प्रॉसिक्युटर, कायदेशीर कारवाई करणारा. आणि पर्सिक्यूट म्हणजे काय, छळ करणे, हॅरॅसमेंट करणे. मग पर्सिक्यूट म्हणजे हॅरॅसमेंट करणे, म्हणजेच एखादा छळ करणे, एखाद्याला त्रास देणे. मग आता दोन्ही वाक्यांमध्ये बघा, पहिल्या वाक्यामध्ये ना कायद्यानुसार वाक्य आहे, म्हणजे ऑब्व्हियसली तर प्रॉसिक्यूट उत्तर आहे. आणि दुसऱ्यामध्ये तिला त्रास दिला जातो त्याच्या फॅमिली मेंबरमध्ये, की तिला कार आणि डावरी, तिला त्या वाक्याचा सेन्स आहे की तिला त्रास दिला जातोय, तिला हुंडा मागितला जातो, तर तो पर्सिक्यूट येईल दुसऱ्यामध्ये. तो उत्तर 4 आहे माझं. सो प्रॉसिक्यूट आणि पर्सिक्यूट 2 शब्द आहेत, ते लक्षात असू द्या. नंबर नेक्स्ट 79 नंबरचा क्वेश्चन. तो इडियमचा, त्याने एखादी इडियम चुकवली असेल. पहिली, पुट हेड्स टुगेदर, बरोबर आहे, इडियम बरोबर आहे. पुट्स हेड टुगेदर म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखादं डिस्कशन अतिशय गंभीर्याने घेतात आणि डिस्कस करता एखादा मॅटर, तेव्हा त्याला म्हणतो पुट्स हेड टुगेदर. सो पुट्स हेड टुगेदर म्हणजे काय, टू डिस्कस द मॅटर इन डिटेल, टू डिस्कस द मॅटर इन सिरियस मॅनर, तर त्याला म्हणतो पुट्स हेड टुगेदर. जेव्हा हेड्स टुगेदर येतात तेव्हा सगळेजण डिस्कस करतात कुठल्या तरी मॅटरवरती, काहीतरी गांभीर्याने चर्चा सुरू आहे, तेव्हा त्याला म्हणतो पुट्स हेड टुगेदर. दुसरा, पुट अ स्पोक इन अ व्हील, बरोबर आहे. पुट अ स्पोक इन अ व्हील म्हणजे काय, एखाद्याच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणे, म्हणजे ऑब्स्टॅकल म्हणतो आपण त्याला, ऑब्स्ट्रक्ट म्हणतो, ऑब्स्ट्रक्ट किंवा ऑब्स्टॅकल किंवा इम्पेडिमेंट इन समबडीज प्रोग्रेस. म्हणजे पुट अ स्पोक इन अ व्हील म्हणजे एखाद्याच्या प्रगतीमध्ये, एखाद्या कामामध्ये अडथळा आणणे, तर त्याला म्हणतो आपण पुट स्पोक इन अ व्हील. पुढचा आहे, पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. इथं डिअर चुकलाय, पुट द कार्ट बिफोर द हॉर्स पाहिजे, म्हणून ही म्हण चुकली आहे. इथं स्कोप असतो बघा, तो इथं काहीतरी चुकवतो, डिअरचं काहीतरी करेल, व्हीलचं काहीतरी करेल, इथे हेडचं काहीतरी करेल, इथे विक्ट्रीचं काहीतरी करेल. त्यामुळे इडियम वाचताना फक्त मिनी नका पाठ करू, ते इडियम क्लिअरली लक्षात घ्या. तर पुट द कार्ट बिफोर द हॉर्स म्हणजे काय, की तुम्ही कार्ट हॉर्सच्या समोर नाही ठेवू शकत, हॉर्स नंतर कार्ट असतं. जेव्हा एखादी गोष्ट एक्झॅक्टली तुम्ही उलट्या मॅनरमध्ये करतात, म्हणजे रॉंग मॅनरमध्ये, तेव्हा त्याला म्हणतात पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. म्हणजे तुम्ही असं केलं की आधी पाणी गरम केलं आणि नंतर राईस टाकला. आपण काय करतो, जर मला राईस बनवायचा आहे तर मी असं नाही करू शकणार की आधी पाणी टाकून देणार, आधी सगळा मसाला टाकून देणार आणि नंतर राईस टाकणार. आधी राईस लागेल, म्हणजे ऍट द लास्टला राईस नाही टाकणार मी. जेव्हा मी एखादी गोष्ट एक्झॅक्टली उलट्या मॅनरमध्ये करतोय तेव्हा त्याला म्हणतात पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. म्हणजे मी करतो आधी इंटरव्ह्यूचा अभ्यास आणि नंतर जातो उद्या प्रिलिमला. आधी प्रिलिम आधी करावं लागेल, नंतर मेन्स करावं लागेल, नंतर इंटरव्ह्यू करावं लागेल. आधी मी इंटरव्ह्यूचा अभ्यास करतो, दॅट मीन्स आय एम एक्झॅक्टली डुईंग द थिंग्स लाईक पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. पायरिक विक्ट्री करेक्ट आहे. पायरिक विक्ट्री म्हणजे काय, विक्ट्री ॲट हाय कॉस्ट. विक्ट्री ॲट हाय कॉस्ट म्हणजे काय, की अशी विक्ट्री की ज्यातनं मिळालेलं जे मला मानधन आहे, ज्यातनं मिळालं जे काही मला यश आहे, ज्यातनं मिळालं तर काही मला मेडल आहे, ते इतकं कमी आहे की ते मिळवण्यासाठी मी जास्त पैसा खर्च केला. जस्ट टेक एन एक्झाम्पल, की मला मॅच जिंकायची, त्यासाठी मी 10,000 रुपये दिले की मला मॅच जिंकायची आहे, पण मॅच जिंकल्यानंतर मला मिळणार मानधन फक्त 100 रुपये होतं. म्हणजे 100 रुपयाची मॅच जिंकण्यासाठी मी 1000 रुपयाची लाच दिली, त्याला म्हणतात पायरिक विक्ट्री. म्हणजे विक्ट्री ॲट हाय कॉस्ट. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा झेडपी परीक्षेमध्ये, झेडपी स्कूलमध्ये टीचर तुम्ही 50 लाख रुपये भरतात आणि नंतर तुम्हाला भेटतो 8,000 रुपये पगार, त्याला म्हणतो आपण पायरिक विक्ट्री. म्हणजे तुम्ही केला खर्च भरपूर आणि त्यानंतर मिळालं तुम्हाला जे उत्पन्न आहे ते त्याचं खूप कमी आहे, त्याला म्हणतात पायरिक विक्ट्री. फक्त एक कशासाठी केलं जातं, फक्त प्रतिष्ठेसाठी जिंकली जाते, त्याला तो पायरिक विक्ट्री. उत्तर आपलं 3 आहे. नंबर नेक्स्ट, मॅच द फॉलोइंग. पुन्हा आपल्या फ्रेझल वर्ब आहे. तर यामध्ये बघा बियरचं विचारलं आहे, तर पहिलं जे बियर अवे आहे, त्यानंतर तुला बियर ऑन आहे, त्यानंतर बघा बियर आउट आणि बियर विथ आहे. तर बियर आउट आणि बियर विथ, तर या बियर एकच बघा त्याचा फॉर्मॅट काय असतो, एकच विचारणार, बियरची, लुकची, कटची, पुटची. तर यामध्ये बरं बियर अवे म्हणतो येतो, नंतर बियर ऑन म्हणतो, बियर आउट, बियर विथ. तर तुम्ही काय करायचं आहे, ह्या प्रश्नाला डील करताना एकच घ्यायची एका दिवसाला. म्हणजे मी आज बियरची घेणार, उद्या कटची घेणार, परवा पुटची घेणार. म्हणजे त्याने ते प्रेशराईज नाही होणार आणि कॉम्प्लेक्सिटी नाही येणार की कुठलं बियर विथ कुठलं होतं, लुक विथ कुठलं होतं, ब्रिंग विथ कुठलं होतं. सो मेक द थिंग क्लिअर्स एव्हरी डे वन फ्रेझल वर्ब. तर बघा उत्तराचं 4 आहे, उत्तर 4 आहे. तर पहिलं बियर अवे. बियर अवे म्हणजे काय, जिंकणे हे आलेलं आहे आपल्याला, विन करणे. बियर अवे म्हणजे
त्याने बिअर अवे करून गेला तो, म्हणजे तो जिंकून गेला एखादी गोष्ट. बिअर अवे त्याला म्हणतो आपण विन, यश म्हणणे. बिअर ऑन, बिअर ऑन म्हणजे काय रिलेव्हंट, एखादी गोष्ट जी रिलेव्हंट असते, रिलेटेड असते त्याला आपण बिअर ऑन म्हणतो. बिअर ऑन म्हणजे काय की तुमच्या प्रश्नाचं उत्तर जो तुम्ही लिहिता रायटिंग मध्ये, सो दॅट हॅज टू बी बिअर ऑन टू द टॉपिक. म्हणजे ते रिलेव्हंट असलं पाहिजे टॉपिकशी, बिअर ऑन असलं पाहिजे, ते इरिलेव्हंट नको असलं पाहिजे ते. नंबर नेक्स्ट बघा बिअर आउट. आता बिअर आउट म्हणजे काय तर ते आपण म्हणतो की सपोर्ट द आर्ग्युमेंट, कोलॅबोरेट. म्हणजे बिअर आउट करणे म्हणजे काय एखाद्याच्या डिस्कशन मध्ये त्याला फक्त एक सपोर्ट करणे, की माझा तुझ्याशी सहमती आहे ती दर्शवणे, तर म्हणतो आपण बिअर आउट. आणि बिअर विथ म्हणजे काय टू शो पेशन्स ऑर कोऑपरेट. आपण म्हणतो की बिअर विथ मी, बिअर विथ म्हणजे काय मला सहन करून घे बाबा, म्हणजे मला टॉलरेट कर, म्हणजे मी जे काही सांगतोय ते ऐकून घे, त्याला म्हणतो आपण बिअर विथ. नेक्स्ट 81 नंबरचा क्वेश्चन पुन्हा फ्रेझल वर्बचा आहे. पुन्हा आपल्या ब्रेकच्या फ्रेझल वर्ब आहे, याच्यामध्ये ब्रेक डाऊन, ब्रेक आउट, ब्रेक ऑफ, ब्रेक इनटू, ब्रेक थ्रू. तर यात बघा पुन्हा ब्रेकची, कटची, पुढची सेपरेट का केली मी, तर यामध्ये आयोग पण तेच करतो, आपल्याला आयोग पण तेच करतो. आयोग काय करतो एकच घेतोय फक्त, पुढची कटची, म्हणून त्यानुसार हा प्रश्न मी बनवला आहे. म्हणजे एक ब्रेकची, एक कटची, एक पुढची अशी नाही बनवतो, एकच लेवलने बनवतो सगळ्या ब्रेक, सगळ्या कट, सगळ्या पुट. तर पहिलं बघा ब्रेक डाऊन म्हणजे काय इमोशनली कोलॅप्स होणे, रडणे, किंवा दोन अर्थाचे होता स्टॉप फंक्शनिंग. आपल्याला PSR 17 ऑलरेडी येऊन गेला आहे, तर वाक्याचा सेन्स दुसरं ओळखावं लागतं. या त्याच्यातून सांगतो फ्रेझल वर्बचे मल्टिपल मिनिंग असतात. मग ते मल्टिपल मिनिंग कशा लक्षात ठेवायचे, तर ते वाक्याच्या सेन्सनुसार लक्षात ठेवावं लागतात, की ह्या वाक्यामध्ये कुठला मिनिंग फिट बसू शकतो आहे ते समजणं गरजेचं आहे. जसं इथं ब्रेकडाऊनचे मिनिंग आहे मल्टिपल आहे, एखादी गोष्ट इमोशनली कोलॅप्स होणे, रडणे, खाली पडणे, स्टॉप होणे. मग ते वाक्य बघावं लागेल. वाक्यात जर दिलं असेल की इथं रिक्वायर काय आहे, खाली पडणे आहे का रडणे आहे का स्टॉप फंक्शनिंग आहे, ते बघावं लागेल. त्यानुसार आपल्याला ते उत्तर क्लिक करावं लागतं. ठीक आहे. तर ब्रेकडाऊनचे बरेचसे अर्थ आहेत. आपण इमोशनली कोलॅप्स म्हणू, आपण त्याला म्हणू आपण एखादी गोष्ट खाली पडणे, रडणे, किंवा एखादा व्यक्ती एखादी गोष्ट बंद पडणे किंवा ते कामातनं जाणे, त्याला म्हणतो आपण ब्रेकडाऊन. पुढचं ब्रेकआउट. बघा ब्रेकआउट म्हणजे काय, जेव्हा एखादं युद्ध असेल, एखादा आजार असेल, एखादा आर्ग्युमेंट असेल, ते सगळीकडे पसरतं, त्यामध्ये ब्रेकआउट झालाय. कोरोना ब्रोक आउट थ्रू आउट द सिटी, म्हणजे तो वाढला, पसरला, त्याला म्हणतो आपण ब्रेकआउट. आपण ब्रेकआउट नंतर येतो हे पण होऊ शकतो की एखादी डिस्कशन आहे ते ब्रेकआउट झालं. म्हणजेच काय झालं ते की यांच्यामधलं आर्ग्युमेंट हे ब्रेकआउट झालं, यांच्यातलं वाद हा ब्रेकआउट झाला, म्हणजे तो वाढला, तो पसरला, त्यानंतर पण ब्रेकआउट. नंबर नेक्स्ट ब्रेक ऑफ. आता बघा ब्रेक ऑफ म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा आपले हे ब्रेकअप वाले काही फ्रेंड भेटतात ब्रेकअप, पण त्यांना ब्रेकअप बरोबर ब्रेक ऑफ माहित नाहीये. ब्रेक ऑफ पण एक फ्रेझल वर्ब आहे, ज्याचा मिनिंग होतो की नातं तोडणे, ब्रेक ऑफ करणे. बघा हिरो होंडाने आता ब्रेक ऑफ केला. ब्रेक ऑफ केला म्हणजे त्यांनी त्यांची पार्टनरशिप तोडली. ब्रेक ऑफ करणे. टाटा डोकोमो यांनी पण ब्रेक ऑफ केला. ब्रेक ऑफ करणे म्हणजे काय की स्टॉप फंक्शनिंग, कम टू एन एंड. एखादी गोष्ट जी असेल, आता सपोज या दोन पार्ट्या आहेत, या दोघांमध्ये जर एखादा करार नाही झाला तर त्यांना म्हणतो आपण ब्रेक ऑफ म्हणतो आपण, तर ते असतं ब्रेक ऑफ. नंबर नेक्स्ट ब्रेक इनटू. ब्रेक इनटू आपल्याला ऑलरेडी आयोगाने विचारलेलं आहे. ब्रेक इनटू म्हणजे काय फोर्सफुली एंटर करणे एका ठिकाणी, ब्रेक इनटू करणे. जसं आपण लहानपणी करायचो कुठेतरी दुकानात वगैरे, ब्रेक इनटू करायचो, फोर्सफुली एंटर करायचो. नंबर नेक्स्ट ब्रेक थ्रू. क्रिकेटमध्ये तुम्ही ऐकलं असताना बघा, क्रिकेटमध्ये एखादी गोष्ट ऐकली असेल तुम्ही की ब्रेक थ्रू भेटला त्यांना. ब्रेक थ्रू भेटला म्हणजे काय, जेव्हा एखादी पार्टनरशिप खूप लॉंग काळासाठी चालते आणि त्यांची विकेटच पडत नाही आणि शेवटी विकेट पडते काही काळानंतर, त्या विकेटला म्हणतात ब्रेक थ्रू. ब्रेक थ्रू म्हणजे काय विशिष्ट अथक प्रयत्नानंतर मिळालेलं यश. म्हणजे यू पुट युअर हार्डवर्क इन टू गेट समथिंग, टू अचीव्ह समथिंग, टू गेट सक्सेस, त्याला म्हणतात ब्रेक थ्रू. मग ब्रेक थ्रू म्हणजे काय यश मिळवणे. तो उत्तर 3 आहे याचा. असे प्रश्न आपल्या फ्रेझल वर्बवरती येत आहेत. नंबर नेक्स्ट पुन्हा हा आहे आपला होमोफोनचा प्रश्न. तर व्हेनल आणि व्हॅनियल हे आलेलं आपल्याला आयोगाने विचारलंय. व्हेनल म्हणजे कोण, तर करप्टेड पर्सन. आणि व्हेनियल म्हणजे काय की एक्सक्युजेबल. आता करप्टेड म्हणजे काय तर तुम्हाला सांगायची गरज नाहीये, करप्टेड. आणि एक्सक्युजेबल म्हणजे काय की अशी एक गोष्ट की जी माफ करण्याजोग आहे, म्हणजेच काय क्षम्य गोष्ट असते कधी, क्षम्य, जर आपण माफ करू शकतो. मग इथं पहिल्या वाक्यामध्ये जर आपण लीडर्स बद्दल बोलतोय तिथं करप्टेडचा अर्थ होणार आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये फॉल्ट बद्दल बोलतोय की तो असा फॉल्ट आहे की तो क्षम्य आहे, त्याला माफ केला जाऊ शकतोय, म्हणजे फॉरगिवेबल आहे तो, म्हणजे माफ करू शकतो आपण त्याला म्हणतो आपण व्हेनियल. आणि जर व्हेनल म्हटलं मी व्हेनल म्हटलं तर व्हेनल असतं करप्टेड, आणि हा व्हेनियल असतो तो म्हणजे काय क्षम्य, माफ करण्याजोगं. बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला तो म्हणजे 83 नंबरचा. फॉलची पुन्हा फ्रेझल वर्ब आहे. फ्रेझल वर्ब विचारताना आयोग एकाची विचारतो, एकच कटची एकच पुढची, तसं फॉलचं आहे. पहिलं फॉल बॅक. फॉल बॅक म्हणजे काय की माघार घेणे, म्हणजे आपण त्याला तो रिट्रीट, त्याला पण तो माघार घेणे. रिट्रीट करणे म्हणजे काय माघार घेणे, म्हणजे विथड्रॉ म्हणून त्याला, विथड्रॉ करणे. फॉल बॅक केलं त्यांनी म्हणजे विथड्रॉ केलं, मागे गेले ते, म्हणजे त्यांनी माघार घेतली. दुसरा आहे फॉल आउट. फॉल आउट म्हणजे वादाला सुरुवात होणे, भांडण होणे, क्वारल, फाईट,
त्याला म्हणतो फॉलआउट म्हणजे स्क्वॉरल होणे, वाद होणे, भांडण होणे, त्यांच्यामध्ये फॉलआउट झालं. फॉलआउट झालं म्हणजे काय बघा, तो जेम्स बॉन्डचा मूवी आहे, त्याचं नाव आहे फॉलआउट, म्हणजे वाद, भांडण, तंटा. फॉल बॅक ऑन, फॉल बॅक ऑन म्हणजे काय, तुम्ही जेव्हा एखादी गोष्टीवरती डिपेंड असतात, फॉल बॅक ऑन, त्याला तो डिपेंड ऑन, की मी फॉल बॅक ऑन आहे माझ्या प्रॉपर्टीवरती, ह्या एक गोष्टीवरती, मग ती असते फॉल बॅक ऑन, म्हणजे डिपेंड ऑन असणे, एखाद्यावरती आपण डिपेंड आहोत. फॉल बॅक ऑन, डिपेंड ऑन असतं ते. पुढचं फॉल इन विथ, फॉल इन विथ म्हणजे काय, एखादी सहमत असणे, ॲग्री विथ, त्याला तो आपण फॉल इन विथ. फॉल इन विथ म्हणजे काय, ॲग्री विथ. अन्न मनुष्य फॉल थ्रू, फॉल थ्रू आपल्याला आयोगाने विचारलेला आहे. फॉल थ्रू म्हणजे अपयशी ठरणे, दॅट इज अनसक्सेसफुल, फेल. आपल्याला एक फ्रेज विचारले आयोगाने बघा, ते म्हणजे एंड इन स्मोक. एंड इन स्मोक म्हणजे काय, निरर्थक ठरणे, म्हणजेच काय फ्युटाईल, म्हणजेच फेल होणे, अनसक्सेसफुल, तो फॉल थ्रू म्हणजेच काय, फेल, अपयशी ठरणे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आपला 84 नंबरचा क्वेश्चन आहे. यात बघा पुन्हा इडियम्स आहे, त्याचा एक भाग तोडलेला आहे, तो आपल्याला बघायचा आहे. तर पहिला बघा, टू गिव्ह अ पर्सन अ पीस ऑफ माइंड. टू गिव्ह अ पर्सन अ पीस ऑफ माइंड म्हणजे एखाद्याची खरडपट्टी काढणे, त्याला अक्कल पाजणे, म्हणजे थरकत त्याला काहीतरी असं बोलणे की तुला डोकं नाही का, तुला अक्कल नाही का. गिव्ह समबडी पीस ऑफ माइंड. गिव्ह समबडी पीस ऑफ माइंड म्हणजे काय, त्याला एखादं काहीतरी असं सजेशन देणे की तू सुधार, आता तुला अक्कल येऊ दे, कधी मोठं होशील तू, असं काहीतरी एखादं ज्ञान देणे, एखाद्याला काहीतरी एक थोडक्यात खरडपट्टी काढणे, एखाद्याची उतरवणे, तेव्हा त्याला म्हणतो आपण गिव्ह समबडी पीस ऑफ माइंड. दुसरं, टू गिव्ह पर्सन द सॅक. टू गिव्ह पर्सन द सॅक म्हणजे काय, एखाद्याला कामावरनं काढून टाकणे, म्हणजेच एखाद्याला कामावरनं काढून टाकणे म्हणजेच काय, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की त्या ऑफिसला कामावर काढून टाकलं, ह्या एम्प्लॉयला हकलून दिलं कामावरनं, त्याला म्हणतो आपण गिव्ह समवन, गिव्ह अ पर्सन द सॅक. नंबर नेक्स्ट आहे टू गिव्ह नो क्वार्टर टू. हे आपल्याला ग्रुप सी ला विचारलेली आहे. नो क्वार्टर टू. नो क्वार्टर टू म्हणजे काय, एखाद्याला क्वार्टर न दिलं म्हणजे ती आपली क्वार्टर नाही. तर टू गिव्ह समबडी नो क्वार्टर म्हणजे काय, दयामया न दाखवणे, शो नो पिटी, नो सिंपती, नो लव. सपोज मी आणि माझा मित्र जर आम्ही स्पर्धेत आहोत आणि आम्ही बॉक्सिंग खेळतो आहोत, तर मी असं म्हणणार नाही की तो माझा मित्र आहे, मी त्याला मारणार नाही पंच, का, कारण तो माझा मित्र आहे. त्यावेळेस नो मित्र, नो फ्रेंडशिप, वी आर कॉम्पिटिटर्स अँड आय विल शो लाईक आय विल गिव्ह हिम नो क्वार्टर टू. नो क्वार्टर म्हणजे कुठली दया, माया, पिटी, सिंपती न दाखवणे, त्याला आपण गिव्ह नो क्वार्टर टू. गिव्ह समबडी अ ब्लँक चेक. गिव्ह समबडी ब्लँक चेक म्हणजे काय, फक्त सही करून देऊन दे ब्लँक चेक, म्हणजे एखाद्याला ऑथॉरिटी देणे, किती खर्च करायचे, किती तुला काय करायचं कर, म्हणजे गिव्ह फ्रीडम समबडी टू स्पेंड मनी. एखाद्याला पैसे स्पेंड करण्यासाठी पूर्ण कंप्लीट ऑथॉरिटी देणे, तर त्याला म्हणतो आपण गिव्ह समबडी अ ब्लँक चेक, एखाद्याला ब्लँक चेक देणे. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न 85 नंबरचा. हा प्रश्न होमोफोनचा जवळजवळ, म्हणजे दोन शब्द ज्यांचा उच्चार, ज्यांचा स्पेलिंग जवळजवळ सारखा आहे. तर दोन शब्द आहेत, कन्सायन्शियस आणि कन्सेन्सस. कन्सायन्शियसचं स्पेलिंग लक्षात घ्या, स्पेलिंग म्हणून येऊ शकतं आपल्याला. तर कन्सायन्शियस म्हणजे कोण, हार्ड वर्किंग, ऑनेस्ट, डिलिजंट, इंटेलेक्च्युअल, असा व्यक्ती की जो कामामध्ये प्रामाणिक आहे, अतिशय लॉयल आहे, त्याला म्हणतो आपण कन्सायन्शियस. कन्सायन्शियस असतात काही लोक. आणि कन्सेन्सस, कन्सेन्सस म्हणजे काय, एकमत, म्हणजे सगळ्यांनी मिळून एक, ज्यात कोणाचा विरोध नाही असा. मग पहिल्या वाक्यामध्ये तो वर्कर जो आहे तो आहे कन्सायन्शियस, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये तो सगळ्यांचं मत एकत्र विचारतोय, ते कन्सेन्सस. मग कन्सेन्सस म्हणजे एकमत, आणि कन्सायन्शियस म्हणजे हार्ड वर्किंग पर्सन, ऑनेस्ट पर्सन, डिलिजंट पर्सन. उत्तर 4 आहे. 86 नंबरचा क्वेश्चन पुन्हा बघा, कट ऑफ म्हणजेच आपल्या कटच्या फ्रेजला विचारले त्याने. तर कट ऑफ, आता पहिल्यांदा एक लक्षात घ्या, आपण एकदम म्हणतो की आमचा कट ऑफ काय लागला, आमचा पेजचा कट ऑफ 52 लागला. मग कट ऑफ म्हणजे काय, त्याचे बरेचसे मल्टिपल मिनिंग आहे. पहिला कट ऑफ म्हणजे काय, एखादी गोष्ट तोडून बाहेर करणे, तोडणे, मोडणे, म्हणजेच काय, तुला त्याला डिस्कंटिन्यू करणे. एखादा व्यक्ती मरण पावणे त्याला पण कट ऑफ म्हणतात. रिमूव्ह करण्याला पण कट ऑफ म्हणतात. कट ऑफ केला, कट ऑफ केलं म्हणजे काय, की एखादी गोष्ट वरतून आहे ती वरतून कट करून टाकली, कट ऑफ केलं. तोडणे, मोडणे, शिरच्छेद करणे, त्याला पण कट ऑफ म्हणतात. आपण बऱ्याच वेळा असे पिकं कापतो बघा, त्याला पण कट ऑफ म्हणतो. तोडून तुकडे करणे, त्याला तो पण कट ऑफ. नंबर कटअप. कटअप म्हणजे तुकडे तुकडे करणे, म्हणजे कट इंटू मेनी पीसेस. जसं चिकन मटन करतो आपण, कटअप, कटअप करतो. एखादी गोष्ट कोथिंबीर असेल तर ती कटअप केली जाते, म्हणजे त्याचे तुकडे तुकडे केले जातात. तर जेव्हा अतिशय वेगवेगळ्या छोट्या छोट्या भागामध्ये केले जातात तुकडे, त्याला आपण कटअप. पुढचा कट आउट. कट आउट म्हणजे काय, जेव्हा एखादी गोष्ट तोडून बाहेर काढली जाते त्याला आपण कट आउट. म्हणजेच काय, कट आउट, कट करून आउट करणे, म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या विशिष्ट भागातून तोडून तिला बाहेर आणणे, त्याला आपण कट आउट. मग कट आउट म्हणजे काय, टू टेक सम पार्ट ऑफ समथिंग बाय कटिंग आउट. आणि नमस्कार कट डाऊन. कट डाऊन म्हणजे रिड्यूस करणे, कमी करणे. जसं बघा पेट्रोलचे प्राइसेस कट डाऊन करणार आहे गव्हर्नमेंट लवकरच, जसं इलेक्शन येईल कट डाऊन होऊन जातील आपल्या प्राइसेस, म्हणजे रिड्यूस करणे, कमी करणे. ठीक आहे. सो त्याचं उत्तर आहे 2. कटची फ्रेजल वर प्रश्न होता हा. 87 नंबरचा प्रश्न आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन. आयकॉनोक्लास्ट. बघा आयकॉनोक्लास्ट विचारला आपल्याला, असा व्यक्ती, असा समाज सुधारक की जो जुन्या परंपरा, रूढी आहेत त्यांना तो काय करतो, अटॅक करतो. वन हु इज ब्रेकर ऑफ इमेज ऑर ट्रेडिशन.
जुन्या रूढी परंपरा याच्यावरती अटॅक करणारा तो असतो आयकोनोक्लास्ट. मग आपण जेवढे समाज सुधारक वाचले चॅप्टर त्यामध्ये काय वाचलं, पण ते बरेचसे आयकोनोक्लास्ट होते. आयकोनोक्लास्ट म्हणजे काय, वन हू अपोज द ट्रॅडिशन, वन हू अपोज द ओल्ड ट्रॅडिशन, ओल्ड आयडियाज, ओल्ड फॉर्म ऑफ लिव्हिंग, तो असतो आयकोनोक्लास्ट. दुसरं कोण आहे, इम्प्रेग्नेबल. बघा इम्प्रेग्नेबल म्हणजे काय, की जेव्हा एखादी गोष्ट आपण म्हणतो की जी एंटर केली जाऊ शकत नाही फोर्स देऊन, म्हणजे ज्याला ताकद लावून तुम्ही तोडू शकत नाही, त्याला म्हणतो आपण इम्प्रेग्नेबल. इम्प्रेग्नेबल म्हणजे काय, दॅट कॅन नॉट बी फोर्सफुली डॅमेज, फोर्सफुली ब्रेकन अप, जी तोडली जाऊ शकत नाही, त्याला म्हणतो आपण इम्प्रेग्नेबल. नंबर नेक्स्ट इमिग्रंट. बघा मग आपण आयवाला ईवाला बघितला इमिग्रंट. मग आयवाला म्हणजे आपल्याकडे येणारा आणि ईवाला म्हणजे आपल्याकडनं दुसऱ्याच्यात जाणारा. मग जो आपल्याकडे येतो तोच तो इमिग्रंट. आणि नंबर इलिटरेट. हा इलिटरेट शब्द आपल्याला स्पेलिंग म्हणून आणि मिनिंग म्हणून पण आलेला आहे फॉरेस्टला. तर इलिटरेट म्हणजे ज्याला वाचता लिहिता येत नाही तोच तो इलिटरेट. क्लिअर. 4 उत्तरायचं. नंबर नेक्स्ट 88 नंबरचा क्वेश्चन आहे. पहिलं बघा होल्ड आउट. होल्ड आउट आहे ना, ही फ्रेज होल्ड आउट करणे म्हणजे काय, एखादी गोष्ट ऑफर करणे. आपण बऱ्याच वेळा एखादा प्रोडक्ट घेतो आपण, बघा तो प्रोडक्ट घेताना तर आपल्याला कळतं की होल्ड आउट केलाय. होल्ड आउट केला म्हणजे काय, त्यांनी ऑफर केलेली आपल्याला. ऑफर केली म्हणजे काय केलं त्यांनी, की जेव्हा एखादा प्रोडक्ट आहे ते प्रोडक्टने आपल्याला काय म्हणतो की 30% डिस्काउंट, 40% डिस्काउंट, 20% डिस्काउंट, तर ते काय करतात, होल्ड आउट करतात. होल्ड आउट करतात म्हणजे ऑफर करतात ते आपल्याला की या आणि विकत घ्या. पुढचं बघा होल्ड अप. होल्ड अप म्हणजे काय, एखादी गोष्ट डिले करणे, स्टॉप करणे, त्याला आपण होल्ड अप म्हणतो. आपण तो होल्ड अप. होल्ड अप म्हणजे काय, एखादी गोष्ट मुद्दामपणे डिले करणे, पोस्टपोन करणे की जेणेकरून ते नंतर होईल, त्याला आपण होल्ड अप म्हणतो. होल्ड ओव्हर. होल्ड ओव्हर म्हणजे पोस्टपोन. होल्ड ओव्हर म्हणजे पोस्टपोन करणे, एखादी गोष्ट भविष्यात करणे, एखादी होल्ड ओव्हर केली त्याला आपण कॉल ऑफ पण म्हणतो. कॉल ऑफ म्हणजेच काय, कॉल ऑफ म्हणजे पोस्टपोन करणे, पुढे ढकलणे, कॅन्सल करणे. आणि नंतर होल्ड ऑन. आपण बऱ्याच म्हणतो होल्ड ऑन, होल्ड ऑन, होल्ड ऑन. होल्ड ऑन म्हणजे काय, कॅरी ऑन, थांब बाबा, थांब एक मिनिट, थांब जरा. कॅरी ऑन करणे, बिअर करणे, डिफिकल्टी किंवा परसिस्ट, असे मल्टिपल मिनिंग आहे बघा यांचे. बऱ्याच वेळा काय होतं की जो मल्टिपल मिनिंग असल्यामुळे जर फिल इन द ब्लँक आलं आणि वाक्य आलं तर ते खूप कठीण जातं आपल्याला की ते कुठलं फिल इन द होईल, कारण त्यासाठी सगळ्या मिनिंग मला माहिती पाहिजे. तर एका फ्रेजच्या बऱ्याचशा मल्टिपल मिनिंग असतात, तर ते डील करताना नीट वाचायच्या, त्या समजून घ्यायचे मल्टिपल मिनिंग, आणि आलेला प्रश्न तिथं कुठला मिनिंग फिट बसतोय ते शोधावं लागतं. ते ओल्डची फ्रेजल वर्ब आहे. उत्तर याचं माझं 4. नेक्स्ट 89 नंबरचा क्वेश्चन आहे. पुन्हा ब्रिंगची फ्रेजल वर्ब होईल. ब्रिंग आउट. ब्रिंग आउट आलेला आहे आपल्याला, आता राज्यसूर आलेला 2020ला. ब्रिंग आउट म्हणजे पब्लिश करणे. आय विल से माय न्यू व्होकॅब्युलरी बुक विल ब्रिंग आउट सून. आय विल ब्रिंग इट आउट सून. ब्रिंग आउट म्हणजे पब्लिश करणे. एखादी गोष्ट मी पब्लिश करतोय किंवा एखादी गोष्ट प्रिंटमध्ये मी आणतोय त्याला म्हणतो आपण पब्लिश करणे, दॅट इज ब्रिंग आउट. दुसरं ब्रिंग अप. ब्रिंग अप म्हणजे काय, पालन पोषण करणे, संगोपन करणे, वाढवणे. माय फादर हॅड टू ब्रिंग अप अस, दॅट्स वाय ही हॅड टू वर्क हार्ड. म्हणजे एखादा आई वडील लहान मुलांना छोट्यापासून मोठं करतात, त्या ब्रिंग अप म्हणतो आपण त्याला. म्हणजेच पालन पोषण करणे, म्हणजेच काय, रिअर, एज्युकेट, वाढवणे, मोठे करणे. ब्रिंग राऊंड. ब्रिंग राऊंड म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचं ना मन वळवणे आणि आपल्या फेवरमध्ये आणणे, ब्रिंग राऊंड करणे. जेव्हा एखादा सेल्समन एखादा प्रोडक्ट विकतो तेव्हा तो काय करतो, कस्टमरला ब्रिंग राऊंड करतो. ब्रिंग राऊंड करतो म्हणजे काय, तो त्याच्या फेवरमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो लोकांना, त्याला तो पण ब्रिंग राऊंड. म्हणजेच एखाद्याचं मन वळवणे, आपल्या 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 व्ह्यूजमध्ये, आपल्या ओपिनियनमध्ये त्यांना बसवणे. म्हणजे ब्रिंग अबाउट. ब्रिंग अबाउट म्हणजे काय, एखादी गोष्ट घडणे. ब्रिंग अबाउट म्हणजे एखादी गोष्ट कॉज टू हॅपन, म्हणजे ते घडणारच आहे, त्याला म्हणतो आपण ब्रिंग अबाउट. राईट. उत्तर 2 आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 90 नंबरचा क्वेश्चन आहे. कॅरी आउट. कॅरी आउटचं मिनिंग विचारलाय बघा. कॅरी थ्रू, कॅरी ऑन, कॅरी विथ, कॅरी द डे, कॅरी द टॉर्च, या सगळ्या विचारल्या आहे आतापर्यंत. तर कॅरी आउट म्हणजे काय, की एक्झॅक्टली एखाद्या नियोजनाची, एखाद्या कामाची काय करणे, अंमलबजावणी करणे. म्हणजेच काय, एक्झिक्यूट द प्लॅन. म्हणजे जे काही नियोजन केलेलं आहे ते प्रत्यक्षरित्या उतरवणे कामामध्ये, त्याला म्हणतो आपण कॅरी आउट. मग कॅरी आउट म्हणजेच काय, एक्झिक्यूट वेल. एक्झिक्यूट म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची एक्झॅक्टली ऑन ड्युटी, ऑन फील्ड अंमलबजावणी करणे, त्याला म्हणतो आपण एक्झिक्यूट, त्याला म्हणतो आपण कॅरी आउट. नंबर नेक्स्ट कीप. बघा कीपची फ्रेजल वर्ब आहे आता. तर कीप काय, तर कीप अप आता आलेला आहे 2022च्या पेपरचं. कंबाईन बी ला कीप अप विचारला ॲज इट इज. 2020ची ॲड, 22ला प्रश्न कीप अपचा. कीप अप म्हणजे काय, कंटिन्यू. आपण बऱ्याच वेळा मित्रांनो होतो बघा कीपचं, कीप इट अप. कीप इट अप म्हणजे काय, कंटिन्यू, जे आहे ते सुरू ठेव बाबा, त्याला म्हणतो आपण कीप अप. दुसरं कीप ऑन. कीप ऑन म्हणजेच काय, की जे गोष्ट सुरू आहे तीच कंटिन्यू ठेवणे. म्हणजेच काय, नॉट फॉल बिहाइंड. म्हणजे तू एखादं चालतोय बाबा, तू रडतोय, तू धावतोय, तू बघतोय, तू हसतोय, तू गातोय, तू लिहितोय, ती गोष्ट न थांबता चिरकाल करत राहणे, त्याला म्हणतो आपण कीप ऑन. म्हणजे कीप ऑन कर, कीप ऑन, कीप ऑन, कीप ऑन, चला पुढे, तू चल पुढे, थांबू नको, मागे न राहणे, त्याला म्हणतो आपण कीप ऑन. कीप अप विथ. कीप अप विथ म्हणजे काय, जी गोष्ट तुम्ही मिळवलेली आहे तीच गोष्ट मेंटेन ठेवणे, जी गोष्ट कीप अप विथ म्हणतो आपण.
तुम्ही असं म्हणणार की मी आता जीएसचा अभ्यास कंप्लीट केला, आता माझा लँग्वेजचा सुरू आहे, मग आता तुम्ही ही जी गोष्ट कंप्लीट केली ती मेंटेन ठेवा आता, म्हणजेच ती कंटिन्यू ठेवा. त्याला म्हणतो आपण कीप अप विथ. आणि कीप फ्रॉम म्हणजे काय, त्यापासून लांब राहणे, एखाद्या गोष्टीपासून लांब राहणे. आपण बरंच म्हणतो की ॲट अन आर्म्स लेंथ म्हणजे काय, 4 हात लांब मारा बाबा तू, तर 4 हात लांब राहणे म्हणजेच काय, कीप फ्रॉम. मग कीप फ्रॉम म्हणजे काय, त्यापासून लांब राहणे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन 92 नंबरचा मिनिंग विचारला इथं. वर्चुसो म्हणजे काय, जो स्टेजवरती अतिशय उत्कृष्टपणे त्याची कला सादर करू शकतो असा परफॉर्मर, त्याला म्हणतो वर्चुसो. म्हणजे स्टेजवरती अतिशय छान प्रकारे कला सादर करणारा तोच तो वर्चुसो. नंबर नेक्स्ट, ब्रिलियंट परफॉर्मर ऑन द स्टेज. पुढचा व्हॉलेंटियरचं स्पेलिंग आपल्याला विचारलं आहे का नाही. व्हॉलेंटियरला आपण म्हणतो की असा व्यक्ती जो कामाचे पैसे घेत नाही, त्याला आपण बऱ्याच वेळा होतो की अमेच्युअर म्हणजे काय, वन हू इज नॉट प्रोफेशनल, वन हू डज नॉट टेक मनी ऑफ द थिंग्स दॅट ही परफॉर्म्स. मग इथं हा जो शब्द व्हॉलेंटियर म्हणजे वन हू ऑफर्स हिज सर्व्हिसेस विदाउट मनी, विदाउट बिंग पेड, त्याला म्हणतो आपण व्हॉलेंटियर. पुढचं वर्बोज म्हणजे काय, असा व्यक्ती लिमिटेड शब्दांचा वापर करण्याच्या ऐवजी जास्त शब्दांचा वापर करतो. म्हणजे जिथं कमी बोललं पाहिजे तिथं जास्त बोलला जातो. जो युजेस मेनी वर्ड्स किंवा एक्सिडिंग वर्ड्स, किंवा त्याला म्हणू आपण की जिथं लिमिटेड आहे, जिथं गरज नाही एवढ्या शब्दांचा वापर करायची, तिथं अगदी पाल्हाळ लावणारा, त्याला म्हणतो आपण वर्बोज. मग वर्बोज म्हणजे काय, अ स्टाईल ऑफ फेस ऑफ डिफिकल्ट वर्ड्स, म्हणजे थोडक्यात काय, युजिंग मेनी वर्ड्स, जास्त शब्दांचा वापर करणारा. आणि वर्साटाईल म्हणजे अष्टपैलू, असा व्यक्ती की जो कुठल्याही परिस्थितीला कुठल्याही ठिकाणी लगेच अडॅप्टेबिलिटी त्याच्यामध्ये लगेच एखादी गोष्ट अडॅप्ट करण्याची ॲबिलिटी आहे, वर्साटाईल आहे तो. वर्साटाईल म्हणजे अष्टपैलू येतो, कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही कामामध्ये, कुठल्याही अडचणीमध्ये तो लगेच डील करू शकतो, त्याला म्हणतो वर्साटाईल कॅरेक्टर. राईट. नेक्स्ट पुढचा 93 नंबरचा क्वेश्चन. त्याने म्हटलं की नोबडी वॉज इम्प्रेस विथ द डॅश हिज आर्ग्युमेंट. बघा 2 शब्द आहेत, 2 शब्द कुठले, काय स्पॅशियस आणि काय स्पेशियस. स्पेशियस म्हणजे काय की ज्याला खूप स्पेस आहे. बघा इथं पुण्या मुंबईमध्ये असतं 2 BHK घर घ्या, तुमच्या स्वप्नातलं घर, तुमच्या आयुष्यातलं घर, काय ते सुंदर घर, स्पेशियस रूम्स. स्पेशियस म्हटलं तर स्पेशियस रूम्स म्हणजे काय की ज्याला जास्त स्पेस आहे तो, ज्याला जास्त एरिया आहे तो, त्यानंतर स्पेशियस. आणि स्पेशियस म्हणजे काय, वरवर फक्त आकर्षित असणारं, मात्र आत ते पोकळ आहे. स्पेशियस म्हणजे वरवर म्हणजे काय की ज्यामध्ये कुठल्या प्रकारचं कंटेंट नाही. म्हणजे पोह्यांवरती टाकलेले कोथिंबीर बघून आपण पोहे विकत घेतो, पण ते कोथिंबीर दिसते छान, पण पोहे मात्र घाण असतात, हे आपल्याला माहिती आहे. तर त्याला म्हणतो आपण स्पेशियस. म्हणजे वरवर, ज्यामध्ये काही दम नाही, ज्यामध्ये काही ताकद नाही. मग वाक्यामध्ये ना आर्ग्युमेंट विषयी बोललं जात आहे, मग स्पॅशियस नाही येणार आहे स्पेशियस. नेक्स्ट 94, कॅकोग्राफिस्ट म्हणजे असा व्यक्ती ज्याच्या स्पेलिंग चुकतात, ज्याच्या स्पेलिंग मध्ये काही बऱ्याचशा मिस्टेक होतात, तोच तो कॅकोग्राफिस्ट. ज्याच्या स्पेलिंग मध्ये एरर येतात तोच तो कॅकोग्राफिस्ट. सपोज तुमचा जर स्पेलिंगचा प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला जर थोडासा कॉन्फिडन्स लूज असेल की माझ्या स्पेलिंग चुकतात, तर काही कॉन्फिडन्स लूज करू नका. ब्रिटिश लोकांच्या सुद्धा स्पेलिंग चुकतात. म्हणजे ब्रिटिश लोकांची जरी भाषा असली तरी त्यांना परिपक्वता आहे असं नाही, त्यांच्या सुद्धा स्पेलिंग चुकतात. त्यांचा जो हेड आहे त्याचे स्पेलिंग चुकतात. अगदी प्राईम मिनिस्टरचं तो जो लिहितो काही तर तोही म्हणतो माझ्या स्पेलिंग चुकतात. सो इट इज नॉट ॲज यू फील लाईक माझा कॉन्फिडन्स लूज होतो, माझ्या स्पेलिंग चुकतात, फाईन. इथं आपली भाषा नाही आहे अजून. नेक्स्ट आहे कॅनिबल म्हणजे काय की माणसाचं मांस खाणारा जो असतो त्याला म्हणतो आपण कॅनिबल. वन हू इट्स ऑन ह्युमन फ्लेश, माणसाचं मांस खाणारा असतो कॅनिबल, राक्षस आपण त्याला म्हणू. कार्निवोरस म्हणजे काय, अगदी फक्त चिकन मटन खाणारा म्हणजे मांस खाणारा व्यक्ती असतो, त्याला आपण कार्निवोरस. आणि जो हर्बिवोरस असतो, हर्बल म्हणजे तो असतो फक्त मांसाहारी नाही, तो फक्त असतो शाकाहारी. मग हा फक्त मांसाहारी आहे कार्निवोरस. आणि हर्बी असतं हर्बलवाला, तो असतो फक्त आणि फक्त शाकाहारी. आणि जर सगळं खाणार असेल तर तो असतो ओमनिवरस, सगळंच खातो तो. राजस्व 21 आलेला आहे तो प्रश्न. ओमनी म्हणजे सगळं, त्याला मांस पण चालतं, त्याला व्हेज पण चालतं, सगळं चालतं, तो असतो ओमनिवरस. मग हा कार्निवरस म्हणजे फक्त मांस खातो, हर्बिवरस म्हणजे फक्त आहार त्याचा असेल तो फक्त नॅचरल म्हणजेच काय शाकाहारी, आणि ओमनिवरस सगळं खाणारा. नेक्स्ट हा शोविनिस्ट, हा शब्द येऊ शकतो स्पेलिंग म्हणून. शोविनिस्ट म्हणून काय, शोविनिस्टचा असा अर्थ होतो की असा एक व्यक्ती ज्याच्या मनामध्ये जाती, धर्म, त्यानंतर प्रदेश, देश यांच्याविषयी असलेला अतिशय फाजील अभिमान. म्हणजे फेसबुकवरती सापडतो आपला शोविनिस्ट. तर अजून एक शब्द आहे जिंगोइझम म्हणतो ना, जिंगोइस्ट पण म्हणतो त्याला. म्हणजे यांच्यामध्ये काय असतं की धर्माविषयी, जातीविषयी एक विशिष्ट अशी आयडियोलॉजी असते की त्याला ते ओव्हर एन्थुझियास्टिक असतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की अगर आप देश को प्यार करते हो तो इस पेज को लाईक करो. हे झालं जिंगोइझम. हे झालं शोविनिझम. म्हणजे अतिशय उतावीळ असतात. हे त्यांच्या भावना ज्या असतात ते एक्स्ट्रीम असतात, जे इंटेलेक्च्युअल नसतात, ते फक्त इन्फ्लुअन्स झालेले असतात.
त्यांना म्हणतो आपण शोविनिस्ट, त्यांना म्हणतो आपण जिंगोइस्ट. नंबर नेक्स्ट पुढचा शब्द अँटोनिम्स विचारलाय त्याने की अँटोनिम्स सांगा. तर पहिला हॉटी. हॉटीचा बघा, हॉटीचा मिनिंग काय आहे तो म्हणजे काय, तर हॉटी म्हणजे मी असं म्हणलं की ॲरोगंट. ॲरोगंट ॲरोगंट म्हणजे काय बरं, आणि की जो असतो उद्धट. उद्धटला मी असं म्हणेल रूड. रूड म्हणेल मी त्याला, ॲरोगंट म्हणेल मी त्याला. मग आता ॲरोगंट जो व्यक्ती आहे, जो रूड आहे, जो उद्धट आहे, त्याच्या विरुद्ध काय होईल तर हंबल. हंबल म्हणजे कोण, अतिशय पोलाईट, अतिशय नम्र. मिक, मिक शब्द याला म्हणू शकतो मी अजून. मिक म्हणजे नम्र, अतिशय नम्र. मग आता हे बघा, जर मला हॉटी हा जर ॲरोगंट आहे, त्याच्या विरुद्ध अर्थ होणार आहे माझा हंबल म्हणजे नम्र. दुसरा बघा टिनेशियस. टिनेशियस म्हणजे काय, टिनेशियस जो चिकाटी असतो, जो एका ठिकाणी टिकून असतो, जो अतिशय त्याचे पाय जिथं रोवले तिथंच थांबतो, टिनेशियस असतो. चिकाटी असते, जिद्द त्याला, तो बदलत नाही, तो चंचल नाही आहे, तो असतो टिनेशियस. मग त्याच्या विरुद्ध कोण, तो जे डोसाईल म्हणजे कायद्यांचं उल्लंघन करणारा, म्हणजे असा व्यक्ती की त्याला जो कायदा नाही म्हणणार तो तुम्हाला डिसओबे करेल, तो ओबे नाही करणार, तुम्हाला आदेश नको आहे त्याला, तो चेंज होईल, तो असतो डोसाईल. नंबर नेक्स्ट स्पोरेटिक. स्पोरेटिक म्हणजे काय, दुर्मिळ. आणि दुर्मिळ म्हणजे काय, जी गोष्ट खूप रेअर मिळते ती रेअर मिळते, म्हणजे जी रेग्युलर नाही आहे, दुर्मिळ आहे ती, अगदी रेअरली असते, अगदी ती वन्स इन अ ब्ल्यू मून असते, त्याला म्हणतो आपण स्पोरेटिक. मग त्याच्या विरुद्ध काय, इन्सेसंट. इन्सेसंट म्हणजे कंटिन्युअस, ऑलवेज. म्हणजे स्पोरेटिक अधूनमधून येणार, आणि इन्सेसंट म्हणजे कायमस्वरूपी असलेलं, हे जरा त्याच्या विरुद्ध अर्थी. नंबर नेक्स्ट कॅलस. कॅलस म्हणजे कोण, क्रूर, अनकाइंड, की ज्याला दयामया नाही असा, जो क्रुएल आहे, जो अनकाइंड आहे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की तो राजा कसा होता, तो कॅलस होता, तो अनकाइंड होता. जुन्या काळातला बघा आपला अमरीश पुरीचं कॅरेक्टर हे नेहमी काय असायचं, नेहमी कॅलस असायचं, वाईट त्याला रिप्रेझेंट केला जायचा. आणि त्याच्या विरुद्ध हिरो कोण होता, मग तो सेन्सिटिव्ह होता. तो सेन्सिटिव्ह होता म्हणजे त्याला दया माया होती, तो हंबल होता, त्याच्यामध्ये ना सिंपती होती, एम्पथी होती. तर त्याच्या विरुद्ध होईल सेन्सिटिव्ह. तर 95चं उत्तर आहे 3. नंबर नेक्स्ट पुढचं बघा. आता याच्यामध्ये विचारलं की इनकरेक्ट विचारलं, इनकरेक्ट पेअर 96 नंबरला. आणि यात बघा पहिलं क्रिडलस. क्रिडलस म्हणजे कोण, असा व्यक्ती ज्याला कोणी मूर्ख बनवू शकतं. अतिशय साधा बोळा, क्रिडलस, साधा, सिंपल, नाईव. म्हणजे कोण, की वन हू इझिली बिलिव्स इन अदर, जो लोकांमध्ये लगेच विश्वास ठेवतो, ज्याला कोणी मूर्ख बनवू शकतो, ज्याला लगेच कोणी ट्रिक करू शकतो, तो असतो क्रिडलस. बरोबर आहे मिनिंग. दुसरं क्विस्लिंग. क्विस्लिंग म्हणजेच काय, की असा व्यक्ती जो ट्रेटर आहे. आणि ट्रेटर म्हणजे कोण, जो देशद्रोही आहे, जो देशद्रोही आहे, जो देशाविरुद्ध कार्य करतो, जो आपला देशद्रोही आहे, त्याला म्हणतो आपण क्विस्लिंग म्हणजे ट्रेटर. पुढचं बघा लेनियंट. लेनियंट म्हणजे काय, कंपॅशनेट, म्हणजे दयाळू, मनाने मोठा असलेला, त्याला म्हणतो आपण लेनियंट म्हणतो. लेनियन असतात काय लोक, अतिशय काही शिक्षक होते आपल्या शाळेमध्ये, ते लेनियंट होते, म्हणजे ते जास्त कठोर नव्हते. मग लेनियंटचं मिनिंग बरोबर आहे. तर बघा लास्ट वर्ड आहे आपला तो म्हणजे ब्लिस्टर. तर ब्लिस्टरचं मिनिंग चुकीचं दिलं आहे. ब्लिस्टर म्हणजे अनॉइंग, जे त्रासदायक असतात ते. तर तिथं इमोशनल शॉकच्या जे पाहिजे होतं अनॉइंग, ब्लिस्टर म्हणजे अनॉइंग, म्हणून चौथा शब्द जो आपला 4th नंबरचा तो चुकला आहे. नेक्स्ट आहे 97 नंबर इम्पोस्टर. इम्पोस्टर म्हणजे असा व्यक्ती की जो दुसऱ्याचं नाव लावून तो त्याच्या नावाखाली जगतो. म्हणजेच काय, खोटारडा, डोंगी, दांभिक. म्हणजे इम्पोस्टर म्हणजे कोण, की जो दुसऱ्याच्या नावाखाली तो मी आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो असतो वन हु इज प्रिटेंड टू बी समबडी एल्स. म्हणजे सपोज तुमचं नाव वापरून मी फेसबुकचं अकाउंट चालवतोय, म्हणजे मी आहे इम्पोस्टर. ऋतिक रोशनचं नाव वापरून मी त्याचं फेसबुकचं अकाउंट चालवतोय, मी आहे इम्पोस्टर. नंबर नेक्स्ट आहे इंडेफॅटिगेबल. इंडेफॅटिगेबल म्हणजे काय, की जो व्यक्ती टायर होत नाही, जो दमत नाही, जो थकत नाही. वन हू डज नॉट टायर इझिली, त्याला म्हणतो आपण इंडेफॅटिगेबल. मग फटिगेबल म्हणजे कोण, लगेच फटिक येतो, म्हणजे जो लगेच टायर होतो, लगेच तो दमतो, अशक्त. आणि जो इंडेफॅटिगेबल आहे, अशक्त नाही, तो असतो तंदुरुस्त एकदम, की जो लगेच टायर होत नाही. तिसरा शब्द इनसॉल्वंट. हे नेहमी येतात शब्द आपल्याला, सॉल्वन्सी आणि इनसॉल्वन्सी. इनसॉल्वंट म्हणजे काय, की असा व्यक्ती जो त्याचे घेतलेले जे रक्कम आहे, जे घेतलेली जी त्याने डेफ्ट आहे, म्हणजे त्याने घेतलेलं जी कर्ज असतं ते पे करण्यास तो असमर्थ ठरतो, दिवाळखोर त्याला म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण बँक करप्ट, त्याला म्हणतो आपण इनसॉल्वंट. त्याचं उत्तर आहे मग आपलं 3. नंबर नेक्स्ट आहे इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट. हे 2 कॅरेक्टर असतात बघा. इंट्रोवर्ट म्हणजे रिझर्व, जो जास्त बोलत नाहीये, आणि जो जास्त बोलतो तो असतो लोकॅशियस, तो असतो टॉक्टिव्ह, तो असतो बडबड्या. तर इंट्रोवर्ट म्हणजे कोण, रिव्हर्स, तो रिझर्व असतो, तो जास्त बोलत नाही, मित भाषेत त्याला म्हणू आपण, की तो जास्त एक्सप्रेस करत नाही, त्याला म्हणतो आपण इंट्रोवर्ट पर्सन. तर 97चं उत्तर आहे आपलं 2. 98 नंबरचा क्वेश्चन बघा पुढचा. हा आता इथं पुन्हा दिलेलं आहे, त्याने मिनिंग दिलेलं आहे इकडे, आणि तो चूज द करेक्ट इनकरेक्ट. बघा त्याने ऑप्शन दिलेला आहे की कुठलं करेक्ट पेअर आहे. तर पहिलं म्हणतो की मिसॅन्थ्रॉप. मिसॅन्थ्रॉप म्हणजे काय, तर मिसॅन्थ्रॉप म्हणजे वन हू इज ऍक्च्युली हेट्स मॅनकाइंड, म्हणजे मानव जातीचा तो तिरस्कार करतो, हेट करतो, ज्याला मानवांची काही प्रेम नाही आहे, तोच तो मिसॅन्थ्रॉप्स.
आणि जो मानवतेवर प्रेम करतो, जो इतरांना दुःखामध्ये मदत करतो, तोच तो फिलॉन्थ्रॉपिस्ट. फिलॉन्थ्रॉप त्याचा विरुद्धार्थ आहे. फिलॉन्थ्रॉपिस्ट वन हू हेल्प्स द पीपल इन ट्रबल और हू लव्स मॅनकाइंड, अँड वन हू हेट्स मॅनकाइंड इज नथिंग बट मिसॅन्थ्रॉप. दुसरा शब्द आहे आपला मिसोगॅमिस्ट. मिसोगॅमिस्ट म्हणजे कोण? लग्नाचा तिरस्कार करणारा. मग हे बरोबर आहे. वन हू हेट्स इन्स्टिट्यूशन ऑफ मॅरेज, ज्याला लग्नाचा तिरस्कार आहे, जो लग्न करत नाही, तो असतो मिसोगॅमिस्ट. तिसरा शब्द आपला मार्टेर. मार्टेर म्हणजे कोण? हुतात्मा, की जो काहीतरी समाजासाठी देशासाठी आपला जीव देतो, आपला प्राण गमवतो, तोच तो मार्टेर. तोच तो मार्टेर, बलिदान देतो, तो हुतात्मा बनतो, तोच तो मार्टेर. याचं स्पेलिंग लक्षात घ्या. स्पेलिंग येऊ शकतं मार्टेरचं. पुढचा मर्सिनरी. मर्सिनरी म्हणजे कोण? की असा व्यक्ती जो पैशाने लगेच बदलतो, म्हणजे जो वन हु इज गेट इन्फ्लुएन्स बाय मनी, पैसा बघताच त्याचे एथिक्स सगळे बाजूला ठेवतो, तो सो मर्सिनरी. म्हणजे मर्सिनरी म्हणजे पैशाने इन्फ्लुएन्स होणारा कॅरेक्टर. बघा नेक्स्ट 99 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. तो जो कॉलचे फ्रेजल वर्ब आहे. कॉल फॉर. कॉल फॉर म्हणजे काय? एखाद्याची गरज असणे, म्हणजे ते रिक्वायर्ड असते, नेसेसरी असणे, डिमांड असणे. आय एम कॉलिंग फॉर मनी, आय एम कॉलिंग फॉर रिसोर्सेस, आय एम कॉलिंग फॉर फोर्स, म्हणजे एखाद्या गोष्टीची गरज असणे, त्याला म्हणतो आपण नेसेसरी, त्याला म्हणतो आपण डिमांड, त्याला म्हणतो आपण रिक्वायर. पुढचं कॉलिंग. कॉलिंग म्हणजे काय? एखाद्याला मदतीसाठी हाक मारणे. वी जस्ट कॉल इन सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, सेंट्रल गव्हर्नमेंट फोर्सेस, म्हणजे मी ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फोर्सेसचं आम्ही कॉल इन केलं स्टेट गव्हर्नमेंटने. कॉल इन केलं म्हणजे काय? एखाद्याला मदतीसाठी आम्ही बोलवलं आहे, दॅट इज कॉल इन. नंबर नेक्स्ट आहे कॉल ॲट. कॉल ॲट म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी भेट देणे, व्हिजिट करणे, त्याला म्हणतो कॉल ॲट. माय अंकल रिसेंटली कॉल ॲट माय प्लेस, म्हणजेच काय? त्यांनी व्हिजिट केली मला, ते मला भेटले, कॉल ॲट. नंबर नेक्स्ट कॉल ऑफ. कॉल ऑफ म्हणजे काय? पोस्टपोन करणे. आपली एक्झाम कॉल ऑफ केलेली आहे, म्हणजे ते पोस्टपोन केली आहे किंवा सस्पेंड केली किंवा रद्द केली आहे, त्याला म्हणतो आपण कॉल ऑफ, म्हणजे सस्पेंड करणे, रद्द करणे, अबंडन करणे. आणि नंबर नेक्स्ट आहे कॉल अप. कॉल अप म्हणजे ऍक्च्युली कॉल करणे. आपण जे म्हणतो बोलताना की कॉल केला मी त्याला, कॉल म्हणजे बोलावणे असतं, कॉल अप म्हणजे टेलिफोन करणे असतं. लक्षात ठेवा हे. तर उत्तर यायचं 2, सॉरी उत्तर यायचं 1. 99चं उत्तर 1 आहे. 100 आणि शेवटचा नंबरचा क्वेश्चन आहे हा. बघा पहिला डॅमॅगॉज. डॅमॅगॉज म्हणजे कोण? असा एक कॅरेक्टर, असा एक वक्ता, जो त्याच्या संभाषणातनं, बोलण्याच्या कौशल्यातनं लोकांना इन्फ्लुएन्स करतो. म्हणजे त्याच्याकडे एक स्किल असतं की त्याच्या बोलण्यातनं, त्याच्या त्या स्पीचमधनं तो लोकांना इन्फ्लुएन्स करतो आणि त्यांना फेवरमध्ये घेतो, तो असतो डॅमॅगॉज. मग डॅमॅगॉज म्हणजे कोण? की जो इन्फ्लुएन्स करतो तुम्हाला, असा एक नेता. नंबर नेक्स्ट आहे पुढचं बघा आपला, तो म्हणजे डिलिटंट. डिलिटंट म्हणजे काय? नॉट सिरियस पर्सन, म्हणजे ज्याला आर्ट, साहित्य, लिटरेचर याच्याविषयी काही घेणं देणं नाही आहे, तोच तो डिलिटंट. तोच तो डिलिटंट. बघा हा डॅमॅगॉज म्हणजे असा लीडर जो त्यांच्या फॉलोअरला इम्प्रेस करतो. दुसरा हा बघा डिलिटंट म्हणजे कोण? डॅबलर, ज्याला साहित्य असेल, त्यानंतर काही आर्ट्स असेल, सायन्स असेल, याच्यावर सिरियस नाही आहे तो, ज्याला याच्याशी काही देणं घेणं नाही आहे, तोच तो डिलिटंट. तिसरा शब्द आपला तो म्हणजे इफिमिनेट. इफिमिनेट म्हणजे काय? असा पुरुष जो स्त्रीसारखा बिहेव करतो, त्याला म्हणतो आपण वुमनिश. मग त्याला म्हणतो आपण इफिमिनेट. असा पुरुष जो स्त्रीसारखा बिहेव करतो त्याला म्हणतो इफिमिनेट, म्हणजे स्त्रीचे गुण त्याच्यामध्ये दिसतात, तोच तो इफिमिनेट. नंबर नेक्स्ट आहे पुढचा वर्ड आहे कॉन्व्हॅल्संट. कॉन्व्हॅल्संटचं स्पेलिंग येऊ शकत आहे. कॉन्व्हॅल्संट म्हणजे एखादा असा व्यक्ती जो त्याच्या आजारातनं रिकवर होतोय काही दिवसांपासून, त्याला म्हणतो कॉन्व्हॅल्संट. म्हणजे तो कॉन्व्हॅल्संट झाला म्हणजे काय? तो आजारातनं त्याच्या रिकवर झाला, त्याला म्हणतो आपण कॉन्व्हॅल्संट. तर उत्तर यायचं पर्याय क्रमांक 2. तर थोडक्यात बघा या टेस्ट पेपरमध्ये जेवढे मी प्रश्न बनवले आहेत ते एक्झॅक्टली त्याच फॉर्मॅटमध्ये बनवले जो फॉर्मॅट रिसेंटली आता दिसतोय 2021-22ला. जुना जर तुम्ही फॉर्मॅट बघितला तर त्या फॉर्मॅटमध्ये असे प्रश्न नसतील. त्या प्रश्नपत्रिके थ्रू ज्या आपल्या 5 टेस्ट होणार आहे त्यापैकी पहिली टेस्ट मी युट्यूबला टाकली आहे. नेक्स्ट ज्या टेस्ट असतील त्या सगळ्या आपल्या ॲपवरती अवेलेबल असतील. तर बघा त्या सगळ्या टेस्ट सिरीजमध्ये मी हा एक माझा पूर्ण प्रयत्न राहील की त्यातल्या व्होकॅब्युलरी येतील. त्यावरती माझा स्टडी चालू आहे, त्यावरती क्वेश्चन पेपर डिझाईन सुरू आहे. आपली जी व्होकॅब्युलरीची बॅच आहे बघा, ती बॅच तुम्हाला एक रिव्हिजनसाठी अतिशय उत्कृष्ट ठरू शकते. त्या बॅचमध्ये सगळे रिसेंट पॅटर्नचे जे व्होकॅब्युलरी आहे ते मी घेतलेले आहेत. त्यात अराउंड 20 लेक्चर्स असतील. आपले 15पर्यंत लेक्चर्स पडलेले आहेत. ते 4-5 लेक्चर लवकरच पडतील. त्यामध्ये ज्या टेस्ट सिरीज होतात आपल्या 5, त्या 5 टेस्ट सिरीज एक्झॅक्टली त्याच असतील ज्या फॉर्मॅटमध्ये रिसेंटली ॲप बनवत आहेत. म्हणजे 2022ला जे प्रश्न विचारलेले आयोगाने त्याच फॉर्मॅटमध्ये मी क्वेश्चन पेपर बनवतो, त्यावरती स्टडी माझा सुरू आहे. तर ही जी बॅच आपली ती रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ते बघू शकता की रिव्हिजनसाठी तुम्हाला ते योग्य ठरेल. थँक्यू.